संजय आणि मेधा, संजय क्षीरसागर, मेधा संजय चालतंय का बघा. झाला ना चला सारखा या इकडे असं दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाला छानशी सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतो मे पापो, दीपज्योती नमोस्तुते. छान इथे दिव्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे आणि कुठली ज्योत पहिली लावली हे सुद्धा आता कळत नाहीये. तसंच आपण माणसं जमवताना, माणसांची ओळख करून घेताना अशीच माणसांची साखळी तयार केली पाहिजे की कुणामुळे आपली ओळख निर्माण झाली असं व्हायला नाही पाहिजे. कारण ठराविक वयानंतर आपल्याला माणसं आणि आपल्या भोवती किती चांगली माणसं आहेत, किती संस्कारित माणसं आहेत ह्याचाच आपल्याला उपयोग होतो. ना पैशाचा, ना काय आपल्याकडे जी संपत्ती दागिन्यांचा काही नाही. आपल्याला माणसं, आपली ओळख निर्माण व्हावी याच्याकरता माणसं या वयात आपल्याला जपली पाहिजेत. आणि तसेच हे प्रभाकर काका माझ्या आयुष्यात एक जवळजवळ 3-4 वर्ष झाले असतील त्यांची माझी ओळख झाली आणि आम्ही पूर्वीची ओळख असल्यापासून आम्ही एकदम एकमेकांना कनेक्ट झालो. त्याच्यामुळं अशा ओळखी ह्या होत गेल्या पाहिजेत. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रभाकर काकांच्या पत्नी अत्यंत उत्तम गायिका होत्या. त्या काळात जास्त त्यांना मिळाला नसेल कुठे स्कोप क्लास लावायला किंवा काही व्यापामुळं, पण ते मला नेहमी त्यांच्या गाण्यांच्या ऑडिओ पाठवत असतात. याच्यातून आमचं खूप छान आम्ही इथे कनेक्ट झालेलो आहोत. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला जमलेले सगळे स्नेही आप्तेष्ट यांचे विठ्ठलदेव न्यासातर्फे मनापासून स्वागत. आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा आपण इथे सत्कार करूया. त्यांचा सत्कार करतील डॉक्टर वरुणजीकर. आज आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत, माननीय शिरीष चिटणीसजी, त्यांना पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम म्हटला की अत्यंत त्यांच्या आवडीचा विषय आहे. कारण त्यांच्या पतसंस्थेमध्ये कायमच पुस्तक, कविता असेल, कथा असतील यांचे कायम प्रकाशन समारंभ होत असतात. आणि आज ते दीपलक्ष्मीच्या बाहेर इथे आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभाला वेळात वेळ काढून आलेले आहेत. साहित्याची आवड असणारे हे आज आपल्याला पाहुणे प्राप्त झालेले आहेत.
मी मेधा क्षीरसागर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आज या प्रभाकर वारंजीकर यांनी लिहिलेल्या गुरुजी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि जसं आता रोहिणीताई म्हणाल्या तसं शिरीष चिटणीस सरांची ओळख करून देण्याचा हा माझा मला वाटतं दुसरा प्रसंग आहे. याच्या आधी क्षितिजा पंडित मॅडमचं ज्या वेळेला पुस्तक प्रकाशन झालं होतं त्यावेळेला सर होते त्यावेळेला तिथे. आणि आमचा जो आम्ही पुस्तक प्रेमी नावाचा ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा आणि बाहेरही, त्याचे एक अतिशय काय मेंटॉर ज्यांना म्हणता येईल असे चिटणीस सर आहेत. आणि त्यांची ओळख तुम्हा सर्वांना करून देताना मला खरोखर मनापासून आनंद होतो. सर संचालक आहेत फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रिजनचे. ही सगळी औपचारिक ओळख आहे. ते माजी कार्यवाह होते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. 2010 साली पुण्यात महाराष्ट्र राज्य निर्मितीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सुवर्णमयी नाट्य संमेलनाचे आयोजन झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष विश्वास मेहेंदळे सर होते आणि त्याच्या कार्यपूर्तीसाठी सरांनी खूप कष्ट घेतले होते. बालाजी आवजी चिटणीस ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून ते पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. तसंच एअर चीफ मार्शल भूषण गोखले आणि डॉक्टर सदाशिव शिवदे यांना खंडो बल्लाळ चिटणीस या पुरस्काराने सन्मानित करण्यातही त्यांचं योगदान आहे. दैनिक केसरी हे जर वृत्तपत्र आपण वाचत असाल तर गेले 1.5 वर्षापासून त्यामध्ये एक सदर लिहितं स्वातंत्र्य लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांवरचं गाऊ त्यांना आरती. आणि या लेखांचं आता शतकपूर्ती झालेली आहे. आणि मला हेही सांगायला आनंद होतोय की आता लवकरच ते पुस्तक स्वरूपात आपल्या सगळ्यांना वाचायला मिळणार आहे. तसंच सातारचा आपला ग्रंथ महोत्सव म्हटलं तर तो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आपल्याला सर्वांना तिथं जाण्यात आणि तिथले कार्यक्रम पाहण्यात आणि तिथे पुस्तकं हाताळण्यात जी काही एक मजा येते त्या सर्वांच्या आयोजनाच्या मागे जी मोठी शक्ती लागते ती शक्ती सरांची आहे. आणि सर्वात मोठी शक्ती हे मी का म्हणते तर ती इच्छाशक्ती असते. आणि त्याचबरोबर आपल्याला मदत करू शकतील अशा लोकांना एकत्रित आणणं आणि नंतर त्याची कार्यवाही करणं हे खूप मोठं काम असतं आणि ते काम सर करत असतात. त्याचबरोबर दैनिक प्रभात हे सातारचं जे वृत्तपत्र आहे त्याच्यात गेल्या 3 वर्षांपासून हे खूप कठीण काम आहे ना. कारण दर मंगळवारी एक लेख आपल्याला द्यायचाच आहे याचं जे प्रेशर असतं बर्डन असतं ते सतत 150 सप्ताह पूर्ण करणं हे त्यांनी केलेलं आहे. आणि आनंद झरा नावाचं हे सदर आता आपल्याला पुन्हा एकदा पुस्तक स्वरूपामध्ये वाचायला मिळणार आहे. ते दीपलक्ष्मी पतसंस्थेचे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. आत्ता जसं रोहिणी म्हणाली तसं हे सभागृह आमच्या बऱ्याच कार्यक्रमांना ते मोफत उपलब्ध करून देतात. आणि त्यांची अशी कित्येक सामाजिक कामं आहेत की जी आपल्या सर्वांना माहिती नाही आहेत पण ते सुरू असतं समाजापुढे न येता मागे राहून. तर असे हे सातारचा गौरव श्री शिरीष चिटणीस सर. त्यांना रोहिणी म्हणाली तसं पुस्तकं प्रकाशित करण्याच्या पाठीमागे
खूप एक आनंद असतो. आणि केवळ साताऱ्यातल्या लोकांची पुस्तकं साताऱ्यातच प्रसिद्ध व्हावीत आणि कार्यक्रम इथेच व्हावेत असं त्यांना वाटत नाही, कारण ही सगळी पुस्तकं पुन्हा पुण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचं कामही ते अत्यंत आत्मीयतेने करत असतात. असे हे शिरीष चिटणीस सर. आता मी पुढची सर्व सूत्र रोहिणीच्या हाती सुटतो. खूप छान विधान. म्हणजे प्रमुख पाहुण्यांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. साहित्य परिषदेवर काम करतात म्हणजे साहित्यावरच ते काम करत असतात, त्यामुळे आपल्याला योग्य असे पाहुणे पुस्तक प्रकाशनासाठी मिळालेले आहेत. एरवी ते त्यांच्या ऑफिसमधून वरती येतात आणि कार्यक्रमासाठी असतात. आज ते खरंच वेळ काढून इतक्या आपल्यासाठी इथे आलेले आहेत. विठ्ठलदेव संस्थान हे न्यास आहे, हे वेगवेगळी कामं करत असतं आणि साताऱ्यामध्ये आता त्याचा खूप बोलबाला पण व्हायला लागलेला आहे. गाण्याचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील, त्यामुळं आता न्यासाची वाटचाल खूप छानशा पद्धतीने चालली. तर त्याचं काम काय आहे हे थोडक्यात पण आपल्याला माहिती पाहिजे ना. त्याची प्रस्तावना करतील डॉक्टर मुरलीधर वादनजीकर. प्रसाद दादांना मी विनंती करते की ते थोडक्यात प्रस्तावना करतील. नमस्कार. सर्व विठ्ठल भक्तांचे विठ्ठलदेव ट्रस्टतर्फे सुस्वागतम. न्यासाची स्थापना 31/12/1974 रोजी झाली. कैलासवासी शंकर गंगाधर क्षीरसागर व कैलासवासी वामन गंगाधर क्षीरसागर यांनी न्यासाची स्थापना केली. ट्रस्ट स्थापनेला 52 वर्षे पूर्ण झाली असून ट्रस्टतर्फे वार्षिक उत्सव साजरे होतात. त्यावेळी क्षीरसागर कुटुंबातील व संबंधित एका जोडप्याला महापूजेचा मान दिला जातो. सदर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच ट्रस्टतर्फे अन्नदान केले जाते. बाकी वर्षभर इतरही कार्यक्रम घेतले जातात. त्यात नवोदित कलाकार व नवीन संकल्पना यांना ट्रस्ट प्राधान्य देतो. तसेच विविध उत्सव साजरे केले जातात. त्याच अनुषंगाने आज ट्रस्टतर्फे गुरुजी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे. ट्रस्टच्या वाटचालीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याबद्दल ट्रस्ट त्यांचे नेहमीच ऋणात राहील. धन्यवाद. आज आपण इथे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला इथे जमलेलो आहोत. हे पुस्तक काढण्यामागची काहीतरी त्यांच्यामध्ये संकल्पना असेल तर त्याचा आपण आता माहिती करून घेणारच आहोत. प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन व्हावं हे खरंच महत्त्वाचं आहे. कुणाला गाणी आवडत असतात, कुणाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग आलेले असतात, पण आपण तसेच सोडून ते पुढे जात असतो. पण त्यावेळी त्याचं लिखाण करून ठेवलं तर कधीतरी आपल्याला असं वाटू शकतं की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन हा विषय इतका महत्त्वाचा आहे. तो महत्त्वाचा विषय आता प्रभाकर काकांनी इथे केलेला आहे. इव्हन त्यांच्या, मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या मिसेस शुभानना ह्या इतक्या सुंदर गायच्या की त्याचे ऑडिओ त्यांनी इतके केलेले आहेत की ते कायम पाठवत असतात आणि स्वतःसुद्धा ते ऐकून आनंद घेत असतील. हेच त्यांचं डॉक्युमेंटेशन खरंच महत्त्वाचे आहे की त्यांचा आवाज त्या नसल्या तरी त्यांचा आवाज आपण ऐकतो, लोक ऐकतात, ते स्वतः ऐकत असतील आणि पुन्हा पुन्हा आनंद घेत असतील. तसंच हे डॉक्युमेंटेशन वडिलांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यामागची संकल्पना काय असेल, त्यांना काय वाटलं असेल याच्याबद्दल थोडक्यात विनय कुलकर्णी आपल्याला सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर डॉक्टर वारुंजीकर आपल्याला ह्या दोन्ही संकल्पना सांगणार आहेत प्रभाकर काकांच्या मनातून. सर्वांना नमस्कार. मातृदेव भव, पितृदेव भव. आपल्या आई आणि वडिलांना देवच समजा असं म्हणतात, पण ते आत्मसात होतच असं नाही. आज पप्पांनी लिहिलेल्या
गुरुजी या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, फार आनंदाची गोष्ट आहे. गुरुस्थानी असणारे असे गुरुजी त्यांनी अनेक आठवणींमधून मांडलेले आहेत. अनेक आठवणीतून त्या काळातील अनेक गोष्टींचा पटच जणू त्यांनी उलगडलेला आहे. घरातील प्रत्येक माणसाशी किती आत्मीयता आहे हे त्यांनी केलेल्या बारीक सारीक उल्लेखांवरून, तपशिलांवरून लक्षात येते. खरंच अगदी बारकाव्याने प्रसंग लक्षात ठेवणं ही हृदयापासून त्यात उतरल्याशिवाय, म्हणजेच ते प्रत्येक प्रसंग आतून जगल्याशिवाय शक्य नाही. सध्याच्या वेगवान आयुष्यात ही गोष्ट आपण नक्कीच गमावत आहोत. जुने आठवणे म्हणजे अधोगतीच्या मार्गावर जाणे, प्रगती खुंटणे असं काहीही नाही, तर मागील संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीने बघणे, सकारात्मक दृष्टीने बघणे आहे. पुढच्या पिढीला अनुभवांची शिदोरी सोपवणं आहे. आजोबांनी त्या काळामध्ये घेतलेले कष्ट, धाडसी निर्णय आणि प्रतिकूल परिस्थितीतून काढलेली वाट आणि साधलेला उत्कर्ष हे आपल्याला निश्चितच जगण्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरत आहे. विशेषतः जळीताचा प्रसंग, त्यामध्ये आजोबांनी दाखवलेले धाडस आणि कागदपत्रांचे केलेले रक्षण. आजच्या काळामध्ये आपण पाहतो की काश्मीरमधून ते जे निघून गेले ते आता तिथे परतत आहेत, तर तिथे त्यांना त्यांची घरं दिसत नाही, तर भकास जागा दिसते. परंतु हेच त्यावेळी जे होणार होतं ते आजोबांमुळे टाळता आलं. ज्याची जमीन त्याच्याकडे राहिली, अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. आजीनंतर मुलांवर घातलेली मायेची पाखर आणि आपलं कृपाछत्र हे दोन्ही सांभाळताना त्यांनी सर्व मुलांना अतिशय चांगलं घडवलेलं आहे. हे तुम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. आजच्या या गुरुजी या पुस्तकाच्या निमित्तानं त्यावेळेचे जीवन, केलेला आटापिटा, भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, झाकली मूठ 1.25 लाखाची करत आजीने आनंदाने केलेला संसार, हे सर्वच खरोखरच पुढच्या पिढीला कळायलाच पाहिजे. त्यासाठी या आठवणीच्या पुस्तकाशिवाय दुसरं चांगलं माध्यम नाही. कारण आपण कितीही फोटो, व्हिडिओ पाहिले तरी त्यातून पार्श्वभूमी कधीही समजत नाही. हे पुस्तक म्हणजे आठवणींच्या अनंत सागरातून निवडून काढलेली रत्नच आहेत. या आठवणींना पुस्तक स्वरूपामध्ये मूर्त रूप देण्यासाठी अनेक सहृदयांचे हात लागलेले आहेत. अतिशय आत्मीयतेने लेखनात सहभाग देणारे, तसेच अनेक तांत्रिक बाबी सांभाळणारे आणि पुस्तक तयार झाल्यावर सर्वांपर्यंत पोहोचवणारे माझे काका आणि आप्त तसेच विश्वस्त श्री विठ्ठल देवन्यास आरळे यांच्याविषयी मी कृतज्ञ आहे. तसेच अशा उत्तम ओघवत्या रसाळ भाषेत लेखन करून पुढच्या पिढीकडे हा ठेवा सोपवणाऱ्या पप्पांचे अभिनंदन करते आणि नमस्कार करते. धन्यवाद. डॉक्टर वारुंजीकर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकामागची संकल्पना थोडक्यात सांगावी. व्यासपीठावरील मान्यवर श्रीयुत माननीय शिरीषजी चिटणीस, माझे ज्येष्ठ बंधू प्रभाकर वारुंजीकर आणि माझे बंधू आणि सहकारी डॉक्टर संजय क्षीरसागर आणि रसिक, पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल मी बोलायला उभा आहे. तऱ्हेचे पाणी म्हणून एक पुस्तक आचार्य अत्रेंनी लिहिलेलं होतं आणि बसमधून जाताना एक माणूस ते पुस्तक वाचत होता. अजून म्हणून तो हसायचा सुद्धा, कारण त्याच्यात थोडी विनोदी शैलीसुद्धा होती. आणि मग थोड्या वेळात त्याच्या लक्षात आलं की शेजारचा माणूस आपल्याला काहीच म्हणत नाही, म्हणजे पुस्तकात बघत नाही आहे किंवा काय प्रसंग कशासाठी तो हसला असंही विचारत नाही.
तर त्याने विचारलं की हे पुस्तक कुणी लिहिले किंवा काय, हे पुस्तक तुम्ही वाचलं का, तुम्हाला माहीत आहे का, असं थोडं त्यांचं बोलणं चाललं होतं. तेवढ्यात उतरायची वेळ आली, म्हणजे बसचा शेवटचा स्टॉप आला आणि उतरायची वेळ आल्यावर शेजारच्या माणसानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणले की हे पुस्तक मी वाचलं नाही आहे, हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि ते स्वतः आचार्य अत्रेच त्याच्या शेजारी बसले होते. अर्थात त्याला माहिती नव्हतं ते किती मोठ्या म्हणतात. त्या काळी लोक अशा सामान्य ह्याच्यातून पब्लिक ट्रान्सपोर्टवरून प्रवास करत असो. आपण दुसरा अजून एक विषय त्याच्यातला असा की आज राष्ट्रीय गायन दिवस आहे, ज्याला युनिव्हर्सल म्युझिक डे म्हणतो. त्यामुळं विनयची काही गाणी सुरुवातीला आपण छान ऐकलेली आहेत, नंतरही थोडी ऐकता येतील. पुस्तकाच्या अनुषंगानं ज्या वेळेला आपण काही बोलायचं आहे, आता विनय जे वाचलेलं आहे परीक्षण, ते प्रभाकर यांची धाकटी मुलगी गीता हिनं पाठवलेलं आहे आणि त्याचं हे सगळं तिनं परीक्षण म्हणूया आपण. आणि जसं मी आचार्य अत्रेंचं उदाहरण सांगितलं तसं मी आणि गीता आम्ही दोघांनी प्रूफ रिडिंग केलेलं आहे. प्रूफ रिडिंग केलेलं असल्यामुळं प्रत्येक पानात कुठं काय आहे वगैरे हा सगळा थोडासा त्याच्यातला अंदाज येतो. साधारणपणे गुरुजींच्या आठवणी या त्यांनी लिहिल्यात. आमच्या घराण्यामध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून प्रभाकर हेच आहेत आणि ही गोष्ट उघड आहे की त्यांनाच त्यावेळच्या आठवणी अर्थात आमच्या जन्मापूर्वीच्या त्यांच्याकडे असणारे त्या त्यांनी शब्दबद्ध केल्या. सुरुवातीला कागदावर लिहिल्या, नंतर त्याच्या ऑडिओ क्लिप केल्या आणि त्या व्हॉट्सॲपवर टाकल्या. आणि याच्यामध्ये अनेक जणांचं व्यक्तिवर्णनसुद्धा आलेलं आहे, म्हणजे त्या त्या दरम्यानची जी काही लोकं होती ती, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि गुरुजी म्हणजे कर्मयोगी माणूस कसा असावा किंवा कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, याला अनुभव घेणारी ही व्यक्ती आहे असं म्हणावं लागेल. पुस्तकामध्ये अनेक काही गोष्टी आलेल्या आहेत, तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल. मी नव्यानं सांगण्यासारखं काही आहे अशातला भाग नाही आहे. परंतु जसं आता पुस्तकप्रेमी म्हणजे शिरीजीत आहेत किंवा मेधा क्षीरसागरसुद्धा आहेत, काही वेळा असा प्रश्न पडतो की पुस्तक छापावं की छापू नये. म्हणजे दुसरा कंसात प्रश्न असतो की हे वाचणार कोण. आता मला त्याच्यामध्ये असं म्हणायचं की अशी जी पुस्तकं आहेत ती छापायला हवीत, लिहायला हवीत, कारण ती लोकांपर्यंत पोचतील. पोचल्यानंतर त्यांना त्यावेळेचा काळ कसा होता, रीतीभाती काय होत्या, संवाद कसे चालायचे किंवा लग्न कशी होत होती, या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान होतं. ही एक बाजू. दुसरं आत्ता जसं विनयनं सांगितलं त्याच्यामध्ये या कुटुंबात किंवा या तो काळ म्हणून आपण आहोत तर दोन गोष्टींना सामोरं जावं लागलं. एक म्हणजे 48 सालचा अग्निप्रलय आणि दुसरं पानशेतचा पूर. पानशेतचा पूर ज्या वेळेला 11 जुलैच्या दरम्यान पुण्यामध्ये झाला तेव्हा आम्ही शनिवारातच राहत होतो. म्हणजे एका भावाचंच लग्न होतं ते, आणि तो सगळा जलप्रलय म्हणजे पंचमहाभूतातल्या या दोन्ही गोष्टी आणि ह्या दोन्ही घटना पचवून ते उभं राहून आणि त्यांनी हा सगळा संसार केलेला आहे आणि त्याच्याबद्दलची पुस्तकात माहिती. या पुस्तकात असं लेखकांनी म्हणलेलं आहे की काही गोष्टी लिहायच्या राहून गेलेल्या आहेत आणि ते खरंही आहे. सगळ्या गोष्टी सांगता येतील असं नाही किंवा सगळ्या त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा त्या लिहिल्या जातील असंही नाही आहे. मलाही अर्थात गुरुजींचा म्हणजे माझ्या वडिलांचा दादांचा सहवास मिळालेला आहे. त्यांचा आवाज चांगला होता, त्यांचं अक्षर चांगलं होतं. ते स्वतः शिक्षक असल्यामुळं या सगळ्या गोष्टी शिस्तीत व्हायच्या. त्यांना अनेक कविता, गाणी, अभंग, नाट्यगीतं ही येत होती, ते म्हणून दाखवायचे. कधीतरी ते मला म्हणायचे की हे सगळं आपल्याला लिहून काढायला हवं. प्रचंड गाण्याचं त्यांच्याकडं साठा होता असं म्हणायला लागेल. अर्थात ती गोष्ट झाली नाही. कदाचित असं म्हणून नंतरच्या काळात काही वेळेला कवी म्हणल्यावर सुद्धा तो म्हणतो अरे थांब रे मी कविता ऐकवतो, लोक त्याच्यातून दूर पडतात. म्हणजे आता आपण हे जनरल याच्याबद्दल बोलतो कवितांच्याबद्दल, परंतु त्यांची जी त्यावेळची गाणी होती म्हणजे ती पुस्तकात सुद्धा छापून आलेली आहेत. म्हणजे नंतर ज्याला आपण आठवणीतल्या कविता म्हणतो त्याच्यामध्ये वाह 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 चेंडू हा सुंदर तरी किचित का तर तो आपण झेडूया सगळे मिळूनही खेळूया, ही कविता. अर्थात मला विचारलं तर माझ्यासुद्धा लहानपणीच्या अनेक कविता अनेक धडे मला आजही आठवतात आणि तो एक भाग. दुसरं काही वेगळी गाणी मी त्यांच्याकडून ऐकली, ती वेगळ्या चालीतही होती. आता मी चांगलं म्हणजे त्या चालीत म्हणेन असं नाही आहे,
परंतु याची संकल्पना किंवा लोककथा अशी आहे की राधा कृष्णाला बोलवते किंवा कृष्णानं यावं असं तिला वाटतं आणि असं म्हणलेलं आहे की समोर वृंदावन आहे आणि त्याच्या मागे कृष्ण लपून बसले आहे. तेव्हा राधा म्हणती, त्याचं गाणं फार मोठं आहे पण मला जे एक कडवं आठवतं ते म्हणण्याचा एक प्रयत्न करतो. ते ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे शब्द कसे आहेत किंवा त्याची चाल कशी आहे आणि त्या अनुषंगानं त्यावेळची गाणी कशी होती ही लक्षात कशी ठेवली आणि हा सगळा त्याच्यात प्रकार येतो. त्याचा थोडीशी मी सुरुवात करतो. अगं मैने ग झाले 8, 9वा ग आला ज्येष्ठ, पुढे ग व्रत सावित्री व्रत मोठ, भटुम भट दीक्षित नाना बापट, पूजा सांगितली नीट, नेसून जयपुरीचा तपशेला, उदी रंग चोळीला, कविनय कंच्या ग गोष्टीला, राधा ध्यास करी. आता हे गाणं मुळात त्याच्यामध्ये आलेले अनुप्रास कसे घेतलेले आहेत आणि त्याची चाल कशी असावी हे त्यांनी त्यावेळेला म्हणून दाखवलं. तर अशा दृष्टीनं अनेक अशा काही गोष्टी आहेत. काही पुस्तकात आल्या, जसं आत्ता मी सांगितलं ही थोडी त्याच्या बाजूची वेगळी गोष्ट आली, परंतु असं पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना गुरुजींच्याकडून म्हणजे त्यांच्याच वडिलांकडून होणं, ज्याचाही त्यांनी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्याला आपण टेलिपॅथी म्हणतो, म्हणजे दोघांचे सुद्धा संवाद एकाच वेळेला. त्यावेळेला पत्र असायची की यांनी पत्र पाठवलं की मी निघालेलो आहे, त्यावेळेला त्यांचं पत्र तिथं येऊन पोचावं. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात आणि अशा गोष्टीचं संकलन करून आणि हे पुस्तक आपल्यासमोर आलेलं आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या दृष्टीनं आपण या पुस्तकाकडे बघू आणि आता त्याचं अनावरण होईल आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं वाचता येईल आणि अशीच गाठ भेट पुन्हा एकदा. धन्यवाद. आता जरा जमायला लागलेत माणसं, आपला आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणारच आहोत. लेखकांनी त्यांच्या वडिलांचा एक जीवन प्रवास आपल्याला इथे सगळा मांडलेला आहे. 1974 साली ते गेले, म्हणजे जवळजवळ जाऊन त्यांना 50 वर्षाचा काळ इथे लोटलेला आहे. म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य जे आहे ते पारतंत्र्यातलं आहे. मग नाही म्हणलं तरी तो काळ सगळा कर्मठ होता आणि त्या कर्मठ काळामध्ये त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व कसं फुलवलं हा सगळा त्यांनी लेखाजोखा आपल्या लेखनात इथे मांडलेला आहे. तो आपण पुस्तक मिळाल्यावर सगळा वाचणार आहोत, त्याचा परिचय सगळेजण आपल्याला करून देतील. पण लेखकांनी सुद्धा त्यांचा म्हणजे वडिलांचा प्रवास दिलाय, तर त्यांची पण आपल्याला ओळख करून घेतली पाहिजे. त्यामुळं आपले आजचे लेखक प्रभाकर काका वारुंजीकर यांची ओळख करून देणार आहेत प्रकाश वारुंजीकर. आणि तत्पूर्वी आपण त्यांचा एक सत्कार घेतो आहे की तो सत्कार करतील डॉक्टर संजय क्षीरसागर. आपण लेखकाचा सन्मानपूर्वक सत्कार इथे करूया आणि नंतर त्यांची ओळख इथे करून घेऊया. किती शिकण्यासारखं आहे बघा, या वयामध्ये उमेद आहे. लिखाण किती केलं असेल ते लिखाण त्यांनी सांगितलंच, ऑडिओ केलं, थोडं लिहून काढलं, त्याच्यानंतर त्याचं ते पुस्तक झालेलं आहे. म्हणजे सोपं नाहीये कुठल्याही गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणं. आपल्याला फार ते वाचायला आवडणार आहे. तर त्यांची ओळख करून देत आहे प्रकाश वारुंजीकर. बरं, आपले प्रमुख पाहुणे साहित्य क्षेत्रातलेच असल्यामुळं त्यांचा आपण यथोचित सत्कार इथे प्रमुख पाहुणे म्हणून केलेलाच आहे. पण त्यांना सुद्धा लेखकाचा इथे सत्कार करायचा आहे, त्यामुळं लेखकाचा सत्कार ते करत आहेत. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपण सत्कार स्वीकारावा. अशी व्यक्तिमत्व पाहिजेत की त्यांचा सत्कार करणारी सुद्धा इथे माणसं आहेत. मनात त्यांची ही इच्छा आली की आपण सुद्धा त्यांचा सत्कार इथे केला पाहिजे. आता त्यांची ओळख करून देतील प्रकाश वारुंजीकर. माझ्या
माझ्या सहज लक्षात आलेली गोष्ट की श्रीजीचा परिचय करून दिलेला आहे आपल्याला डॉक्टर मेधा यांनी. मी आत्ता जर सांगितलं मला अनेक धडे आठवतात. त्यात लहानपणी मला वाटतं 3री-4थीमध्ये पाठ्यपुस्तकात एक धडा होता. त्याचं नाव होतं चिटणीसांची हुशारी. आता हे चिटणीस कोण तर शिवाजी महाराजांचे चिटणीस. आणि त्यातला मला एक प्रश्नही आठवतो की तो वार्षिक परीक्षेत नेहमी यायचा. तो होता दिवट्या का हसला असा तो प्रश्न होता. आणि त्याच्यामधलं चित्रही असं होतं की शिवाजी महाराज असं उभे आहेत, एक दिवट्या उभा आहे आणि समोर चिटणीस काहीतरी लिहून घेत आहे. तर शिवाजी महाराजांनी चिटणीसांना पत्र सांगितलं हे असं बरंच मोठं पत्र होतं. ते पत्र झालं तर चिटणीस म्हणजे शिवाजी महाराजांनी विचारलं ठीक आहे ना, हो म्हणजे छान आहे वगैरे असं काही बोलणं झालं असेल. आणि शिवाजी महाराज जायला निघाले तेवढ्यात दिवट्या हसला. शिवाजी महाराज परत वळले, म्हणाले तो हसलास का? तो म्हणला की महाराज तुम्ही सांगितले पत्र चिटणीसांनी लिहिलंच नाहीये, पण ते म्हणले बरोबर दिले. त्यांनी सांगितलं अरे मला माहिती आहे त्याच्या डोक्यात हे सगळं भरलेलं असतं, ते बरोबर त्याप्रमाणे पत्र देतील. आज आपल्याला हे चिटणीस मिळाले आहेत पाहण्यावरून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी प्रकाश वारंगीकर यांच्याकडे माहिती देतो. प्रकाश वारंगीकर बोलतो. मी प्रकाश दत्तात्रय वारुंजीकर, प्रभाकर वारुंजीकरांचा बंधू. व्यासपीठावरती माननीयांना वंदन करून आणि उपस्थित लोकांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द सांगणार आहे. आज काम आहे माझ्याकडं. पूर्वी पुस्तकाचं नाव होतं चोरांचा परिचय, इयत्ता 4थी इंग्लिश. हे माझं बहुधा इतिहासाचं पुस्तक होतं. तर आज चोरांच्या परिचयाच्या संदर्भामध्ये मी इथं होत आहे. 1964 सालला साधारणतः प्रभाकर वारुंजीकर आणि मी एक ठिकाणी इंजिनिअरिंग केलं. म्हणजे कसं टेक्निकल हायस्कूलला मी होतो. त्यानंतर त्यांचं शिक्षण झालं BA पर्यंत SP कॉलेजात होतं. जे आमच्या थोरल्या बंधूंकडं जे राहायला होते शनिवारामध्ये, शनिवार पेठेमध्ये, आणि तिथून SP कॉलेजात ते जाणं येणार होते. त्यानंतर त्यांचा पुढचा व्यवसाय आता असं पण म्हणू किंवा सेवा, त्यांची सेवा जी झाली ITI कराड, ITI सातारा आणि पुणे, शेवगाव इत्यादी ठिकाणी केलं. त्यांचं मुळात हे कामाचं स्वरूप हे टेक्निकल असल्या कारणानं आम्ही त्याच लाईनीमध्ये मी आणि नारायण वारुंजीकर डॉक्टर भाऊ आम्ही त्याच एरियामध्ये असल्या कारणानं मी इंजिनिअरिंगकडे गेलो, नारायणने ITI केलं. आता सांगायचा उद्देश की वयवर्षे 84-85 असतानाही त्यांना हे सगळं डॉक्युमेंटेशन करायची बुद्धी आहे आणि लोकांची बोलायची महत्त्वाची आहे. ते पुस्तक रूपानं प्रकाशित करतोय हे खूपच मोठं काम आहे. पुस्तक प्रकाशन म्हणलं की काही वर्षापूर्वीचं माझं लिंबामधला दिवस आठवतो. लिंबामध्ये या गुरुजी या नावाचं आम्ही पुस्तक केलं होतं. त्याचं नाव होतं कृष्णा तरंग, ज्याचं प्रकाशन आपण एका रामदासीत जास्त केलं होतं लिंबच्या उत्सवामध्ये. कदाचित तुम्हाला आठवेल, पण त्या पुस्तकाची अजूनही प्रती आपल्याकडे आहे. आणि या संदर्भामध्ये प्रभाकर वारुंजीकर यांनी जी काही कामं केलेली आहे त्या संदर्भात त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. 4 शब्द. धन्यवाद प्रकाश काका. आपण पुढच्या टप्प्याकडे जातोय. डॉक्टर वारुंजीकर आता जे बोलत होते ते तुम्ही आता ऐकलं असेल. मला तर वाटतं की त्यांच्या सहज गप्पा म्हणून असा एखादा विषय ठेवला पाहिजे, कारण ते इतकं छान बोलत असतात आणि उत्स्फूर्त बोलत असतात. त्यामुळे असा एक न्यासाने एखादा कार्यक्रम करावा की त्यांचा श्रोत्यांशी संवाद, कुठलाही वेगळा विषय द्यायचा नाही, असं आपण एकदा ठेवूया कार्यक्रम. नाही खरंच, म्हणजे कुठलंही त्यांना सांगितलं की कुठले तरी ते छान आठवणी 1-2 त्याच्यामध्ये सांगतातच.
चिटणीस साहेब, आपण नक्की त्यांचा कार्यक्रम एकदा आपण असा ठेवूया. आता आपण बघणार आहोत की प्रभाकर काकांना आपल्या वडिलांचा एक जीवन प्रवास हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, तर त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की तुमच्या मनात का आलं की आपल्या वडिलांचा जीवनपट मांडावा आणि सगळ्यांसमोर तो आणावा, आपण थोडक्यात सांगावं. वडिलांच्या आठवणी मी वेळोवेळी लिहून काढल्या वेगवेगळ्या पदावर. काही फाईलमध्ये होत्या, काही डायरीमध्ये होत्या, काही सुट्ट्या कागदावर होत्या. आणि सातारा, पुणे आणि सिन्नर असं ज्या ठिकाणी मी लिहिता असेल तिथं लिहित गेलो. आता ते लिहित गेल्यानंतर ते काही एकत्र सापडणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्याचे ऑडिओ अगोदरच करून ठेवले होते. ऑडिओ सर्क्युलेट केले होते सगळ्यांना की तुम्ही ऐकून घ्या माझे काय काय कशाच्या आठवणी येत्या. आणि त्याचं जे संकलन नंतर केलं मी की त्या असं माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये एक पुस्तक तयार होऊ शकतं की वडिलांचा जीवनक्रम कसा होता लहानपणापासून ते आपल्याला सगळं मांडता येतं आहे, तर आपण ते मांडूया. आणि मग ते त्या दृष्टीनं आम्ही विचार करायला लागतो. आता ऑडिओमधून पुन्हा प्रिंटिंगमध्ये जायचं त्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. परंतु बिलकाडेचा मुलगा त्याने मला सांगितलं की तुम्ही माझ्याकडं ऑडिओ पाठवा, 1 दिवसात मी तुम्हाला सगळं टाईप करून देतो. आणि त्याप्रमाणे त्याने ते सगळं टाईप करून दिलं. टाईप करून दिल्यावर सगळं रेडीमेड झालं. रेडीमेड झाल्यानंतर मग ते जो आहे की वकील म्हणून माझा नातेवाईकच आहे, त्याला सांगितलं, म्हटलं हे आम्हाला पुस्तक करून देतो. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे तसं व्यवस्थित करून देतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी पुस्तक करायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्या प्रोसिजरमधनं जेव्हा कच्च्या प्रती आमच्याजवळ घ्यायला लागल्या तेव्हा आम्ही एक मोठा सेन्सर बघितला, पॉवरफुल सेन्सर. आणि त्या पॉवरफुल सेन्सरमधनं अशी एक प्रत टाकली. मग त्याने आम्हाला सेन्सर जो आहे तो सगळं सांगायला लागला, हे चुकले आणून. जो सेन्सर पॉवरफुल आहे तो इकडे बसलेला आहे. आणि त्यांनी ते सगळं सांगितल्यानंतर म्हटलं नाही बा आपण व्यवस्थित होईल असंच आपण बघूया, वेळ लागला तरी चालेल. कारण हा आम्ही कार्यक्रम याच्यापूर्वी घेणार होतो, पण तो आम्हाला काही घेता आलेला नव्हता, पुस्तक तयार नाही म्हणून. आणि नंतर मग तो व्यवस्थित पुस्तकं तयार झाल्यानंतर मग आम्ही आता घ्यायला काही हरकत नाही कार्यक्रम. या पुस्तकाच्या आठवणीमध्ये सगळ्या आठवणी मी जसं लिहू शकत नाही हे सगळं खरं आहे. पण जेव्हा माझी आई वारली त्याच्यानंतर आईचं जे कर्तव्य असतं ते वडिलांनी कसं निभावलं हे एका उदाहरणावरून मी सांगतो. की वडील उसळीवर अशी दुपारची विश्रांती घेत होते. दुपारी 1:30 वाजता ऊन मी म्हणत होतो. आणि त्या उन्हामध्ये मी काय केलं, घरातनं कळशी घेतली आणि विहिरीवर पाणी भरायला गेलो. पाणी भरायला मामाच्या देवळात जायला लागतं. मामाच्या देवळातून पाणी भरून यायचं. आता रस्ता क्रॉस करायचा, देवळात जायचं आणि देवळात पाणी भरून पुन्हा मागं घ्यायचं. तर जाताना मी चप्पल घालत नाही हे त्याने बघितलं. आणि मग ते म्हणजे अरे चप्पल घालून काय जात नाही, म्हणजे पाय माझे वाजत होते पण चटके त्यांना बसत होते. हे जे एक समीकरण आहे किंवा त्याला आपण म्हणतो की मात्र हृदय तिथं झालं नाही. आणि मग त्यांना सांगितलं, म्हटलं दादा म्हटलं असं आहे की गणपतीला एक माझी प्रदक्षिणा होती. दादानं मी कळशी भरून गणपतीकडे जातो, पाणी भरतो आणि पाणी भरून गणपतीला प्रदक्षिणा घालून आत्ता वर येतो. त्यामुळं दादानं मी चप्पल घालत नाही त्याचं कारण म्हणलं हे. आता अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा माझा संवाद झालेला आहे. आणि या बाबतीत बरं का की ज्या वेळेस असं काही श्लोक म्हणलं किंवा हे म्हणलं की त्याच्यामध्ये एक्सपर्ट म्हणजे आमचे डॉक्टरांना सांगितलं की तो लगेच मोरोपंतांचं काय किंवा कोणाचं काय पटापटा ते श्लोक सांगायचं आणि ते संस्कृत सांगायचं. तर त्यांनी एक एकेतो श्लोक सांगितलं, वासांशी जीर्ण आणि यथा विहार. मग ते सर्व म्हणायला लागलं, अरे म्हणजे तुला इथे सारखं तेच का श्लोक आठवते दुसरी म्हणती. म्हणजे असं तर त्यांचा संवाद करायचा.
मला खूप आनंद वाटायचा त्यावेळेला. अशा तऱ्हेनं ते पुस्तक तयार झालं आणि मग ते आता तुमच्या समोर सादर करत आहे. एवढं बोलून आपण आताच काकांचं मनोगत ऐकलेलं आणि त्यांना पुस्तक का आलं हवं असं वाटलं ते पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. शिरीष चिटणीस हे जितकं वाचत असतात तितकंच ते लिहित पण असतात. त्यामुळं त्यांनी पण आता या आजच्या प्रसंगासंबंधी त्यांचं काय मनोगत आहे ते व्यक्त करावं. त्यांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. काही प्रसंग असे असतात की आपल्या दैवयोगाने आपल्या आयुष्यात येतात. तसं मला वाटतं की या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, हा दैवयोग आहे. त्याचं कारण असं की मी नुकतंच मागच्या महिन्यामध्ये 2 महिने झाले असतील 155 सदाशिव पेठ नावाचं जे पुस्तक आहे साधनाने प्रकाशित केलेलं, ते आहे दाभोळकर फॅमिलीवर. त्याचबरोबर सुधीर गाडगे यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं, त्यांनी सुद्धा आपल्या घर नंबर टाकून ते प्रकाशित केले. आणि हे पुस्तक मी वाचायला चालू केलं आणि माझ्या डोक्यात 200 प्रतापगड पेठी बसली, म्हणजे ते आयुष्यभर बसलं. इतकं ते त्या 200 प्रतापगड पेठेचं महात्म्य या पुस्तकामध्ये आपल्या समोर आलेलं आहे. सध्या मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः लोकांना सांगतो की तुम्ही तुमच्याबद्दल लिहा. का लिहा? तर तुमच्या फॅमिलीला या सगळ्याचा उपयोग होईल. आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये यश पण आलेलं आहे. म्हणजे मी सुहास जोशी म्हणून जे पुण्याचे उत्कर्ष प्रकाशनाचे मोठं प्रकाशन त्यांचं पुस्तक मी संपादित केलं. आणि मला असं वाटतं की ते म्हटले की हे कुणाच्या लक्षात का नाही, कारण त्यांच्याकडे येणारी मंडळी कोण होती? कधी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, त्यांची मुलं, शांता शेळके, बरेच म्हणजे आपण नावं घेऊ तेवढी कमी, अगदी सुनील गाडगेळांपर्यंत, अरुणा ढेरेपर्यंत. त्यांना असं कधी वाटलं नाही की सुहास जोशींवर पुस्तक यावं. मलाच का वाटलं, आणि मला का वाटलं तर मला असं लक्षात आलं का माझा योग होता. परंतु सुहास जोशींच्या जेव्हा आयुष्यात काही घटना मी त्याच्यामध्ये वाचल्या तेव्हा मला विशेषतः हे पुस्तक गुरुजी वाचताना जे माननीय प्रभाकरनी जे लिहिलेलं आहे ते वाचताना लक्षात आलं. आणि माझ्या लक्षात आलं त्या घटनेचा आणि या घटनेचा जेव्हा मी मेळ लावायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही भावंड, अष्टभावंड ना, अष्टप्रधान मंडळ थोडक्यात, हे किती नशीब माझं. म्हणजे सुहास जोशींची मुंज ही वाईचे पेठे म्हणून माझ्या माहितीप्रमाणे एक घराणं आहे पेठे म्हणून त्यांच्याबरोबर झाली. ती कशी झाली ह्याची मुंजच होतो. कारण त्या कालावधीमध्ये सगळ्यांची आपल्याला माहिती आहे की बहुतेकांची घरं ब्राह्मण समाजातली असतील, शिकेपी समाजातली असतील, सारस्वत समाजातली असतील, त्यांची जळीत झालेली होती. काही वाचली सुद्धा नाही असं नाही. जसं आपलं घर सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न काही मुलींमधल्या चांगल्या लोकांनी केला, परंतु शेवटी बाकीच्या लोकांच्या पुढं आग्रहापुढं तुम्हाला थांबावं लागलं. तर ती मुंज अशी झाली की माझ्या माहितीप्रमाणे आता मला आठवत नाही पण काहीतरी 3 मुंजे करत नाही, 3च्या ऐवजी 4 मुंजे करावे लागतात. म्हणजे पेठेच्या घरात 3 मुंजे करायच्या होत्या, तर 4थं मुंजा पण सापडत नव्हतं. पुढे सुहास जोशींच्याकडे ऐकलं ते पाणी भरायला जायचे विहिरीवर, आणि विहिरीवर पाणी भरून येताना त्यांनी ऐकलं की मुंज करायचे आणि एक मुंजा पाहिजे त्यांना तेवढ्यासाठी. त्यांनी घरी येऊन आईला सांगितलं. वडील काय तयार झाले नसते, तर वडिलांनाही त्याने पटवलं आणि आपली मुंज त्या मुंजीत त्यांनी केली. आणि त्या मुंजीत त्यांनी असं सांगितलं, मुलाखत आहे त्यांची, एक मुंजीच्या वेळेला वडील काहीतरी कानात सांगतात मुंजाचा असा एक प्रसंग असतो आणि वर पांघरून घालतात त्यावेळेला, पंचा असतो तो. त्यावेळेला वडिलांच्या डोळ्यात त्यांनी जे पाणी बघितलं होतं की आपण आपल्या मुलाची मुंज करू शकलो नाही. आणि त्यांना त्या काळात रिक्षावर साधारण 100-1 रुपये मिळाली होती. त्याचा पुढं त्यांना आयुष्यामध्ये म्हणजे घर खर्चाला उपयोग झाला.
तर ह्या घटना जेव्हा आपण वाचतो तर त्या घटनेला फक्त एक घटना नसती, ती सामाजिक जाणीवा, सामाजिक परिस्थिती आणि आपल्या घराण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते. मी जेव्हा दादांचं हे पुस्तक वाचलं, गुरुजींचं पुस्तक वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढा मोठा माणूस, या माणसाला जर संधी मिळाली असता हा मोठा साहित्यिकच झाला असतो, असं हे व्यक्तिमत्व. म्हणजे दुसरी घटना मी जी ऐकलेली होती ती मला लगेच ती त्यांच्याशी आता बोललो सुद्धा. विना लांडगे म्हणून तुम्हाला माहिती असेल, प्राचार्य विना लांडगे म्हणून, आणि त्यांचं सुद्धा गावामध्ये घर जाळायचं असं ठरलं तर गावकरी काय तयार नव्हते. तर दुसऱ्या गावातल्या मंडळीने त्यांना निरोप पाठवला, तर तुम्ही हे घर जाळलं नाही तर आम्ही तुमच्यात मुलगी देणार नाही, तुमच्या गावातलं आम्ही गावात मुलगी देणार नाही, मुलाला सुद्धा म्हणजे मुलीला सुद्धा इकडे आम्ही कुठे घेणार नाही आणि घर जाळावं लागेल. पण त्यांना त्या लांडगे फॅमिलीला घरातून बाहेर आणून समोरच्या घरात बसावं लागलं. तो विना लांडगे त्या घराच्या फटीतनं त्यांचं घर कसं जळत होतं ते बघत. आणि तशीच परिस्थिती आज वारुंजीकर घराण्याची सुद्धा त्या काळात झाली. म्हणजे आता मी जेव्हा दादांशी बोलत होतो, प्रभाकर पंतांशी, तेव्हा ते म्हणले मला आठवतं 5 वर्षाचा होतो, रस्त्यावर होतो आणि रस्त्यावरून आमचं घर जळताना. पण मला तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की आमचे वडील कर्मयोगी, म्हणजे त्यांनी त्यातनं सुद्धा आपलं घर, आपल्या सगळ्या मुलांचं, विशेषतः मुलींचं लग्न होईपर्यंतची काळजी, काही मुलांची लग्न झाली नंतर, पण हे ज्या पद्धतीतून केलं, सातारमध्ये येऊन केलं, जे कष्ट घेतले ते अतिशय महत्वाचे. त्याच्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये अशा ज्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या समोर येण्यासाठी विशेषतः आम्ही प्रयत्न करत असतो. मी नुकतीच मुंबईला गेलो होतो, म्हणजे कैलास क्षीरसागरच्या लक्षात येईल, यांनी फडकेंच्या पत्नीची मुलाखत घेतली. त्यांचं वय वर्ष 91 वर्ष आहे. त्यांनी काही सांगितलेलं अशा गोष्टी आहेत, ह्या जेव्हा आपण बघतो, ऐकतो, तेव्हा आपल्याला कळतं की नक्की काय परिस्थिती होती, कोणत्या परिस्थितीतून माणसं पुढे गेली. आणि हे सगळं संचित आहे. हे संचित म्हणजे एका ठिकाणी म्हटलंय गुरुजींनी की माझ्या वडिलांनी म्हणजे वडील गेल्यानंतर ते असं म्हणतात की वडिलांनी प्रॉपर्टी ठेवली नाही ठेवली हा विषयच येत नाही. वडिलांनी जो संस्कार दिला, वडिलांनी जे काही आमच्यासाठी केलं ते महत्वाचं. त्याच्यामुळे आम्ही पुस्तक प्रेमीवर आता आमच्याकडे विषय नोटीस आले होते की आपल्या प्रॉपर्टीला किंवा सगळ्यांना आपला वारस असतो, पुस्तकांना वारस असतो का नाही. म्हणून आता माझ्या लक्षात आलं की उलट पुस्तकांनाच वारस असतो. कारण मी केसरीमध्ये लिहितोय किंवा स्वातंत्र्य लढ्यावर लिहितोय, मला एवढे रेफरन्सेस मिळतात आणि हे विशेषतः जतन केलेल्या पुस्तकांच्यामुळं, जतन केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे मिळतात. मला आज या ठिकाणी विशेषतः विनय कुलकर्णी आमचे मित्र आहेत, रोहिणी या ठिकाणी सुधो संचालन करते आणि मला आनंद वाटला की मला हे वारुंजीकर माझी ओळख होती. वारुंजीकर घराण्याला भेटण्याची मला तुम्ही संधी दिली ती इतकी महत्वाची आहे. ही महत्वाची संधी मला वाटतं वेगळ्या पद्धतीने करायला हवी असं मी म्हणतो. त्याचं कारण असं की मी साहित्य परिषदेचे संचालक होतो आणि कोशकार केतकर, सुधर केतकर यांचं तिथं कार्यक्रम व्हायचे नेमकं. 2 वर्ष मी ते केले आणि मी आवाज निवडून नाही आलो, पण माझ्या लक्षात आलं की आपण ते कार्यक्रम केले पाहिजे. आणि नागेवाडी शाळेमध्ये, माझी शाळा आहे नागेवाडीमध्ये, ती लिमच्या जवळ आहे आणि लिमची मंडळी सुद्धा मुलं तिथल्या शाळेत येतात. जे तिथल्या बैलवाले पाटील म्हणून आहेत, तरुण पिढीला माहिती असेल, त्यांचा मुलगा सुद्धा आमच्याकडे शिक्षक होता, नुकताच रिटायर झाला. तर आम्ही केतकरांच्या संमेलन केलं आणि केतकरांच्या संमेलनाला शाह मुलगेनं आम्ही अध्यक्ष केलं होतं. पण केतकर कुटुंबीय तुम्ही जेवढे आता बसलेला तेवढे केतकर कुटुंबीय आहेत, मुंबईवरून, ठाण्यावरून, इकडून. पण केतकरांना मुलगा मुलगी काही नव्हतं आणि त्याच्याही पुढं त्या केतकरांच्या त्या मंडळींनी केतकरांचं जेवढं साहित्य आहे निर्माण केलेलं, हे साहित्य वाचायला सुद्धा. कारण माझ्या लक्षात असं आलं की वारुंजीकरांचं, दादांचं कार्य एवढं मोठं आहे ते तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित नाही. आज जर विचार केला तर त्या परिसरामध्ये खातेदारावर त्यांचं अक्षर असेल, त्यांनी केलेली मदत असेल,
त्यांनी वेगवेगळ्या गावासाठी काही केलेलं असेल, हे सगळं अजून सुद्धा पुढे येऊ शकतं. म्हणजे मी मुद्दाम असं सांगेन की हे असं पुस्तक केसरीच्या ग्रंथालयात गेलं पाहिजे, वेगवेगळ्या ग्रंथालयात गेलं पाहिजे. कारण हे जे डॉक्युमेंटेशन पुस्तक आहे तुमच्या पुरतं मर्यादित नाही, हे माझ्यापर्यंत पोहोचले. कसं पोहोचलंय तर ज्या प्रतापगंज पेठेमध्ये तुमचं घर होतं 200 प्रतापगंज, त्या प्रतापगंज पेठेच्या हॉटेल बेला जे होतं ते आमचे वडील साधारणपणे 5 वर्ष चालवत होते. आम्ही आलो कोल्हापूर आमच्या चिटणीसांच्या घरात, तेच मुळे घर इथं आहे आपलं म्हणून, निदान घराचं भाडं तरी नाही आपल्याला. आणि त्यावर ते हॉटेल चालवायला घेतलं होतं. त्यावेळच्या आठवणी त्यांना पण त्याला विचारलं, म्हणलं आसुवारावाले आठवतात का? आठवतात. तर त्यावेळची सगळी मंडळी आठवतात. आणि दुसरं सर तुम्ही सांगितलं त्या सर म्हणजे चिटणीसांची माहिती, बाळाजीवजी चिटणीसांची, बाळाजीवजी चित्रेकर आणि त्यांचे पुढचे खंडोबाला चिटणीस, बाळाजीवजी चिटणीस, त्यांचा भाऊ आणि त्यांचा मुलगा हे हत्तीच्या पायी गेले संभाजी महाराजांच्या कालावधीमध्ये चुकीच्या सांगण्यामुळे. त्यावेळेला खंडो कळला आणि निळो कळला आणि ती आई पळत पळत गेली येसुबाई वाड्यात. त्यांना मारणार होते त्या दोघांना पण. ते 8-9 वर्षाची होती मुलं. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं येसुबाईंना, तेव्हा येसुबाई संभाजी महाराजांच्याकडे गेले. ते म्हणजे काय केलं तुम्ही? बाळाजीवजी शिवाजी महाराजांचे डोळे. आणि मग संभाजी महाराज म्हटले की माझी काहीतरी चूक झाली, तू या दोघांना सांभाळ. एकमेव वर्तन त्या काळात होतं चिटणीसाठी. बाकीची वर्तन नंतर चालू झाली. शिवाजी महाराजांच्या काळात एकमेव वर्तन बाळाजीवजी चिटणीस या घराण्याला. कुठलं वर्तन तर बाळाजीवजी चिटणीस गेल्यानंतर त्यांच्या मुलाला चिटणीस, त्यांचा मुलगा गेला की त्यांच्या मुलाला चिटणीस. आणि मग खंडो कल्लाळ त्या घराण्याचे चिटणीस झाले. त्याचे शिक्के सुद्धा येसुबाईंकडे असत. परंतु खंडो कल्लाळ यांनी संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि शेवटी शाहू महाराज या तिन्ही महाराजांच्या कालावधीमध्ये काम केलं. मी पेशव्यांची बखर वाचलेली आहे. त्यात उल्लेख आहे की पेशव्यांची जी पेशवेपद दिलं गेलं त्या शाहू महाराजांनी खंडो कल्लाळांशी चर्चा केली. आणि मला फार उशिरा कळले की त्यात 10 वर्षात कळलं मी खंडो कल्लाळांचा डायरेक्ट वंशज आहे. आता माझ्या वंशाळू आहे, सगळं आहे. तर मी हे का सांगितलं की आपल्याला घराणं आणि घराण्यातल्या लोकांनी केलेलं काम हे आपल्या आयुष्याला नक्की चालना तर देतच, परंतु पुढच्या पिढीला ती वेगवेगळ्या कल्पना देते. आज विभक्त कुटुंब होत आहे, मुलं मुली एकटी आहेत, पण ते आता हुडकत येतात की आमचं घराणं कुठलं, आमचं दैव तुमचं जे म्हणतो देवाचं कुठलं आहे नक्की आम्ही करायचं. जे एक चिटणीस मला बऱ्याच वेळेला फोन करतात की मला सांगे की आम्ही कुठल्या देवाची पूजा करायची. तर मग मी त्यांना विचारलं की तुमचं गोत्र कुठलं आहे? तर आमचं गोत्र शांडिल आहे. तर त्याचं गोत्र शांडिल नव्हतं. म्हटलं मग ते तुम्ही या घराण्यात उदाहरण बाळायोगी चित्रांच्या घराण्यात बाळायोगीची चित्रेच, कारण त्या काळात वेगवेगळी नावं त्याच्या पद्धतीत होते. परंतु लिमगाव असं होतं, भगवान पडवे सांगत होते डॉक्टर श्याम पडवे मला, म्हणजे आता हे मला माहित पण नव्हतं की लिम गावात तर पेठा होती आपल्या म्हणजे ब्राह्मण समाजाच्या. इतकं लिम गावामध्ये ब्राह्मण समाजाचं वर्चस्व होतं. परंतु एका दृष्टीने काय झालं, त्यामुळे आपण सगळे मंडळी शहरावर आलो. शहरात आपला विकास झाला, पण तो विकास करताना आपण त्या खेडेगावामध्ये जे काही प्रथा आहेत त्या पाळल्या. जसं वारुचिकर घराण्याने स्वतःचं घर ग्रामपंचायतीला देऊन टाकलेलं आहे. त्यांची शेती सुद्धा नंतरच्या काळात दिली. परंतु ज्या ज्या घटना आहेत त्या घटना एक एक घटनेवर एक एक पुस्तक अशा. म्हणजे बघा, कर्नल भाऊराव पाटील ज्या दिवशी गेले त्या दिवशी वारुचिकरांच्या बहिणीचं लग्न होतं त्या वाड्यामध्ये. परंतु ते कसं करावं, किती साधं करावं, बँडचा आवाज सुद्धा बाहेर जाऊ नये, हे नवीन पिढी जेव्हा वाचेल तेव्हा कळेल अरे आपण काय वागतोय, आपण कसं वागलं पाहिजे. जसं आपल्याला काही अशी समज म्हणजे माहिती होती, तसं माझा चुलत भाऊ आहे, तो आता गेला कॅन्सरनी, पण त्यांनी आपल्या घराला जे नाव ठेवलं राजेश म्हणून ते आपल्या आजीचं ठेवलं. मग मी विचार करतो त्यांनी आजीचं काय नाव ठेवलं. मग आपण माहिती घेत राहतो काय काय त्यांनी केलं, कारण मी लहान असतानाच आजी गेली, पण त्याला आजी माहिती होती. हे आपल्याला वेगवेगळं बघितलं पाहिजे. आज दादासाहेब साकवळकर म्हणून जे आहेत त्यांचं पुस्तक सुरेश साकवळकरांनी लिहिलंय, जे आता पुण्यामधल्या ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत. ते सारस्वत आहे, तर ते ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत.
तर मला त्यात सुद्धा अशाच घटना मिळाल्या की त्यांचं घर सुद्धा जाळायला निघालेलं पण थांबलं. पण त्यावेळेला ते वीर होते, कारण वीर त्यांच्याकडे राहत होते, यशवंतराव चव्हाण जाऊन राहत होते, बाकीची त्यामुळे त्यांचं घर वाचलं. परंतु आमदारकी मात्र त्यांना मिळू शकली. त्यांना नेहरूंनी आमदारकीचं तिकीट दिलं होतं, पण त्या काळात यशवंतराव चव्हाणांनी ते तिकीट घाटगेला दिलं, जो काही स्वातंत्र्याशी संबंध नव्हता. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या पद्धतीने येतात. हे पुस्तक लिहून विशेषतः दत्तात्रय वारुंजीकरांच्या ज्या आठवणी सगळ्या नोंदवलेल्या आहेत, ह्या आठवणी अजून वाढून अजून मोठं पुस्तक होऊ शकतं. आणि ते झालं एवढ्यासाठी पाहिजे की हे पुस्तक तुमचं नाही राहिलं. आता जसं 155 सदाशिव पेठ हे काय दाभोळकरांचं नाही राहिलं, ते लोकांचं झालं. जसं मला माझ्या आठवणी यामुळे जागा झाल्या. दगडी शाळेमध्ये गेलेले वारुंजकर, पॉप्युलर इंग्लिश स्कूलमध्ये गेलेले वारुंजकर. आता त्यावेळेला आम्ही 2 शाळेतच राहायचो, म्हणजे 3 शाळा महत्वाच्या. एक म्हणजे मुलींनी कन्या शाळेत जायचं, आणि मुलं असतील तर ते दगडी शाळेत तरी जायचं, नंतर पॉप्युलर म्हणजे आता आनंद इंग्लिश स्कूल. तर त्या 7वीची परीक्षा असायची, PSC. ही परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्या पर्सेंटेजवर इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन मिळायची. तेव्हा मला इंग्लिश स्कूलमध्ये जेव्हा मिळालं तर मी सुद्धा पॉप्युलरमध्येच गेलो. पण त्या 2 शाळेत स्पर्धा होती, सकट स्पर्धा होती. जसं डॉक्टर स्मृती आणि स्कूलमध्ये शिकल्यानंतरच्या कालावधीमध्ये. तर हे जे पुस्तकात वेगवेगळ्या घटना आहेत, या घटना प्रचंड आहेत. जसं D.V. देशपांडे हे पाटणचे, पण D.V. देशपांडेंना मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं दिग्दृष्टीने बोलवलं होतं, आणि त्यावेळेला त्यांनी त्यावेळेच्या जळिताबद्दल जी माहिती दिली ती केवढी प्रचंड होती. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारुंजीचं घराणं हे एकत्र ठेवण्यामध्ये तुम्ही सगळे भाऊ बहिणी हे यशस्वी झालेले आहात, ही अतिशय महत्वाची बाब आहे. ज्यांनी एक नव्या पिढीला तुम्हाला वेगवेगळी चालना तुम्हाला दिलेली आहे. मला त्या दृष्टीने एक आठवलं, म्हणजे तुम्ही आकटे मंदिराची जी माहिती दिली, त्या काळात सातारा पुणे हे फार महत्वाचं होतं. जे लोकमान्य टिळक आलेले होते तिथं पंचमुखी पैशी त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना रथात बसवण्यात आलं. तर रथाचे घोडे लोकांनी सोडले आणि घोड्याला स्वतःला जुंपून त्या आकटे मंदिरापर्यंत त्यांना घेऊन गेले. हे का आठवलं मला, तर त्यांचे वडील जेव्हा शेती करत होते एकच बैल होता, तेव्हा ते कृष्णा म्हणून कोणीतरी होतं, त्यांनी दुसऱ्या बैलासाठी आपल्या मानेवर तो नांगर धरला. आणि वारुंजीकर घराण्याचं तेवढंच आहे का, नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मित्रासाठी, प्रत्येक माणसासाठी, त्या कुटुंबासाठी जे योगदान दिलेलं आहे ते प्रचंड मोठं आहे. त्यामुळे हे पुस्तक जर मी हातात घेतलं वाचाल मी खाली ठेवू शकतो. म्हणजे मला आमच्या गावाकडच्या कार्यक्रमाला जी एवढं छान बोलतात, पण त्यांच्याकडे कुठं आलंय हे, तर हे वडिलांपासून आलंय, भावांपासून आलंय. जसं त्यांच्या वडिलांनी बालगंधर्व मंदिराचा बालगंधर्वांचा कार्यक्रम बघितला, आणि बघितल्यानंतर घरी आल्याबरोबर त्याच्यावर पुन्हा लिहिलं, त्याच्यावर पुन्हा लोकांना बोलवलं, त्याच्यात चर्चा केली. केवढे प्रसंग आहेत, केवढे छान छान प्रसंग आहेत. म्हणजे जसं तुमचं जसं गिरीश कुबेरांचं आहे, ते बावधनला राहतो, त्यांची आई वडील त्या काळावधीमध्ये बघितली यायची कुठले कार्यक्रम बघायला. फक्त 1945च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे गिरीश कुबेरांचे वाहन कुबेर म्हणून जे काका आहेत त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, त्यांचं ते गेले त्या धक्क्याने, आणि नंतर त्यांची दुर्दशा झाली. परंतु आता त्यांची मुलगी ही पाटणला ते देशपांडेंच्या घरात, मी ते पुस्तक वाचलं. हे पुस्तक काय करू शकतं, आज वाहन कुबेरांचं जे पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यावर लिहिलेलं, हे जगात प्रसिद्ध आहे. जगात जेवढ्या पुस्तके आहेत तिथं बाबासाहेब आंबेडकरांसाठी ऑथेंटिक पुस्तक आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर ते होतेच, परंतु स्वातंत्र्य लढ्यात माणसं विसरली, ते पुस्तकं पण विसरत नाही. त्यामुळे हे पुस्तक हे वारुंजीकर घराण्यासाठी ही गीता आहे असं मला वाटतं. थोडक्यात म्हणते गीता अक्षरशः गीता आहे. आणि अशा पद्धती हे पुस्तक हे तुमचं नाही, मार्गदर्शक आहे. हे लोकांना वेगळ्या पद्धतीने लिहायला लावेल, आणि तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही सगळी मंडळी दरवर्षी या पुस्तकाच्या निमित्तानं अजून ज्यांना ज्यांना काही जे आठवत आहे ना ते प्रत्येकाने लिहिलं पाहिजे. तुम्ही 20 वर्षाचे होता, तुमचे वडील गेले तेव्हा मी बघी वाचलं, तर तुम्ही पण लिहिलं पाहिजे. आठवून बहिणीने लिहिलं पाहिजे, बाकीच्यांनी लिहिलं पाहिजे. कारण अशा प्रकारचं राखेतनं बाहेर येऊन आपल्या फॅमिलीला पुढे नेणारा माणूस एवढंच नाही तर त्याला किती
बघा प्रामाणिकपणा होता. आता आहे का? म्हणजे त्यांची आत्या जी माऊलीला राहते तिने ते 10,000 रुपये त्यांना दिले नेलेले आणि त्यांनी मग घर घेतलं. छोट्याशा मुतालिक वाड्यामध्ये तुम्ही राहायला होता आणि मी मुतालिक वाड्यामध्ये जवळपास 3-4 वर्ष आम्ही तिथे पडून असायचो. 1985 ते 90च्या काळात ते दादा मुतालिक जे आहे तिथं दादा मुतालिक कोतवाड त्या मुतालिक वाड्यात आमचा नाट्यासाठी ग्रुप होता. ते आमचं नाटक बसवणं, तिथं त्याच्यावर गप्पा मारणं असं सगळं आमचं चालायचं. अशा बऱ्याच घटना आहेत की ह्या पुस्तक वाचल्यानंतर त्या सातारकरांशी जुळल्या जातात. मला तर असं लक्षात आलं की लिंब गावाशी जुळल्या जातात. तुमच्याकडे लिंब गोव मला वाटतंय वनगळचे मला अजून आठवत आहेत. अजिंक्यतारा कारखान्याला एक संचालक होते टोपीवाले वनगळचे होते ते किती आठवणी आहेत. त्यामुळे हे पुस्तक हे तुम्ही निर्माण करून एक मोठं काम केलेलं आहे आणि या पुस्तकात अजून वाढ करा. या पुस्तकातल्या बऱ्याच घटना मला आता मंगळवारच्या सदरासाठी मिळालेल्या आहेत. म्हणजे 4-5 घटना तुम्ही यातनं त्या उचलून हळूहळू लिहू शकून मला सुद्धा माझ्या साहित्यात येईल, माझ्या आठवणींमध्ये आणि त्याचा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय होईल. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की आता दीपलक्ष्मी हॉल सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः सरांना माहिती आहे, बहिणींना माहिती आहे, मैदानाला माहिती आहे. तर आपण तिथं काही कार्यक्रम वारुंजीकरांचे मुलाखतींचे घेऊया. याची तर मुलाखत मी नक्की घेणार कारण आज किती बोलत तेवढं काही नाही. मी एवढं आटलेले हो पण आता किती बोलणं तुम्ही सुद्धा कंटाळ एवढं माझ्याकडे लिहिलेलं त्याच्यावर खुणा करून मी आणलेलं आहे. पण त्या तुमच्याशी मुलाखत घेताना किंवा तुमच्याशी मुलाखत घेताना त्याचा नक्की उपयोग होईल. मला असं वाटतं हा मुलाखतीचा कार्यक्रम युट्यूबवर जाईल तो त्यावेळेला जिथं तिथं जिची मंडळी असतील त्यांना पण दादा आठवतील, गुरुजी आठवतील आणि ते पण लिहितील. त्याचं शेवटचं उदाहरण मी सांगेन ते म्हणजे साबळे क्लासेसचं. तुमच्याकडे साबळे क्लासेस असतील बहुतेक, मला माहीत नाही. बेला हॉटेलच्या वर होते शेजारी तिथं आणि इंग्रजीचे क्लासेस होते. पण त्यांच्या क्लासेसला एवढी गर्दी असायची कारण फी भरायला लोकांकडे पैसे नसायचे. ते कधी कोणाकडे पैसे मागायचे. साबळे सर गेल्यानंतर मी एवढे लेख वाचले त्यांचे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख वाचला, लोकसत्ताक वाचला. त्या विद्यार्थ्यांनी असं लिहून ठेवलं की आम्ही त्या पैसे भरू शकत नव्हतो पण साबळे सरांच्यामुळे आम्ही इतक्या वरच्या पदाला गेलो. तशाच पद्धतीचं हे व्यक्तिमत्व तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणलेलं आहे. तुमचं अभिनंदन, तुमच्या सर्व फॅमिलीचं विशेषतः मी कौतुक करतो. आणि आमचं मागाशीच बोलणं झालं की आपण पुण्यामध्ये एक कार्यक्रम करूया. त्या निमित्ताने माझे महिन्याला 2 कार्यक्रम कायम पुण्यात असतात. आता 6 सप्टेंबरला उपरच्या पुस्तकावरचा कार्यक्रम आम्ही करतो. तर या पुस्तकावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत. लिमला व्हावा, त्याच्यानंतर नागेवाडीत आपण नक्की करू. तुम्ही तयारी करा संमेलनाची. आपण छानपैकी संमेलन करू. ती मुलं ऐकतील. मुलांनी ऐकणं तर फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा एक आता नागेवाडीचा मुलाचं सांगतो आणि माझं थांबवतो. नागेवाडीचा एक प्रशांत सावंत म्हणून मुलगा आहे आमच्या शाळेतला, तो आता अमेरिकेत आहे. तर त्यांनी 2 महिन्यापूर्वी आम्हाला 50,000 रुपये पाठवून दिले. का पाठवले तर त्यांनी शाळेतल्या आठवणी त्याला कोणा शाळेने घडवलं. तसं हे गुरुजींनी किती माणसं घडवली की एक माणूस जो घडवला तो 25 वर्षानंतर भेटला बघा. तुम्ही तो आठवण करतो. तर तो 8वीला आला तर 8वीला पाय फ्रॅक्चर होता. तर शाळेला काय त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट दिलं असतं तर शाळेने मान्य केलं असतं. 6 महिन्याची परिक्षा होती पण वडील मिलिटरीत होते. त्यांनी तिथलं भावाला कळवलं की नाही त्या माझ्या मुलाला शाळेत परीक्षेला बसवायचंच नाही. तर ते रोज बैलगाडीवर यायचे. बैलगाडी तिथं शाळेत सोडलेली असायची. परीक्षा द्यायचा, पुन्हा बैलगाडीत बसायचा, पुन्हा घरी जायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचं. पण त्याला जी एक स्फूर्ती मिळाली, चेतना मिळाली. आमच्या इथल्या दाभोळकरांचं व्याख्यान ठेवलं होतं त्यावेळेला. त्यांनी दाभोळकरांचा उल्लेख केला. तर दत्तात्रय दाभोळकरांनी प्रश्न केला होता की आग कशी दिसते. तर तो म्हटला माझी इच्छा निर्माण झाली की प्रश्न विचारण्याचं मला कळलं म्हणून मी एवढा पुढे गेलो. त्याचा भाऊ आता लंडनमध्ये आहे, बहीण पुण्यात आहे. तर ह्या तुमच्या वडिलांच्या माध्यमातून बरीच जण पुढे गेलेले असतील. हा ती मंडळी सुद्धा जी जिवंत आहेत ती थोडक्यात म्हणजे. त्यामुळे आपण असं नागेवाडीत मी तुम्हाला विनंती करतो की आपण एक संमेलन करू जे फक्त या घटना घेतील मुलं आणि ते मुलं त्या घटनांवरच बोलतील. आणि एक चांगला प्रयोग आपण असा करूया ज्याच्यामुळे मुलांना स्फूर्ती मिळेल. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सर्व वारुंजीकर कुटुंबियांचं वाठारे आता आलेलेच आहेत. मला बरं वाटतं त्यांनी सांगितलं वाटा तुमच्याकडचं असतं, मुलीकडे असतं. म्हणजे मुलीकडे असतं म्हणजे फार
भाग्य, उलट भाग्य असं असतं. तर पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार मानतो. आणि हे हा पुस्तकाचा कार्यक्रम आत्ताच संपला असं काय नाही. हा कार्यक्रम दीपलक्ष्मीत आणि कुठेही माझ्या ज्या ठिकाणी शाळा आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू राहील. आपण आम्हाला कधीही सांगा. परंतु अशी व्यक्तिमत्व नव्या पिढीपुढं आपण आणणं नुसती कुटुंबापुरतं नाही, समाजापुढं पण आणणं हे आपलं काम आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. धन्यवाद चिटणीस सर. पुस्तक त्यांनी वाचलेलंच आहे. आपण पुस्तक का आधी देतो तर त्यांना त्याच्यावर भरभरून बोलता येतं आणि सगळ्या संकल्पना आधी माहीत होतात. त्यामुळे पुस्तक त्यांनी वाचलेलं होतं. पुस्तकाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आता अधिकृतरित्या आपल्या सगळ्यांना पुस्तक वाचण्याकरता म्हणून पुस्तकाचं प्रकाशन समारंभ आपण इथे करून घेतोय. तर मी मान्यवरांना विनंती करते की पुस्तकाचं हे प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करा. कुशी नागेवाडी इथं बनशंकरीचं देऊळ आहे. इथं वाळिंबे शाकंभरी, तर त्याच्या शेजारी एक वाळिंबे मळा आहे. आणि वाळिंबेंच्या घराण्यातली मुलगी म्हणजे यांच्या सुविद्य पत्नी, तो एक भाग. आणि साबळेंच्या बद्दल आपण जे सांगितलं ते साबळेंच्या मिसेस म्हणजे माझ्या बहिणीची नणंद. साबळे आम्हाला जवळचे होते. आणि अर्थात तुमच्या ह्याच्याबद्दलच्या आठवणी अनेक आहेत हॉटेलबद्दलच्या, तर परत घ्यावं. यानंतर डॉक्टर संजय क्षीरसागर आपल्या भावना मनोगताद्वारे व्यक्त करतील. हॅलो. माझ्या भावना व्यक्त करायला लागलं की मला काही गोरी नाही काही जास्त नाही. प्रथम माझे मोठे गुरु प्रभाकर काका प्रभाकर यांचं मी अभिनंदन करतो की गुरुजींचं हे पुस्तकरूपी त्यांचं सर्व कार्य आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे. गेले कित्येक वर्ष ते ऑडिओ रूपच्या रूपाने आपल्याला प्रत्येकाला पाठवत होते. पण आज त्यांच्या मनाचं आणि डॉक्टर गोविंद वाळुंजीकर यांच्या प्रयत्नानं त्याचं एक छान स्वरूप आज आता श्री चिटणीस साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे आणि ते आता आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. जसं प्रत्येकाने सांगितलं, त्या चिटणीस साहेबांनी सांगितलं तसं की हे समाजामध्ये जाणारं पुस्तक आहे आणि समाजाला माहिती होणारं हे महत्त्वाचं आहे की फिनिक्स पक्षाप्रमाणे दलितातून जे काही उच्च पदाला पोचले त्याच्या मागं ही पाया कुणाचा होता, या लोकांचा होता की त्या दलितातनं ते उभे राहिले. आणि आज सर्व पिढ्या समोरच्या वाळुंजीकरांच्या असतील,
वारुंजीकर आणि क्षीरसागर हे एकच कुटुंब समजलं जातं, कारणेकर आणि लिंकर. तर या सर्व पिढ्या आज बघितलं आपण तर अतिशय उच्च पदाला पोहोचलेल्या आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर उदय वारुंजीकर ॲडव्होकेट माहिती असेल आपल्याला, त्यांचे वडील इथं आहे. किंवा डॉक्टरांचे चिरंजीव आज अमेरिकेमध्ये जवळजवळ त्यांनी 25 पेटंट निर्माण केलेली आहे. तर अशा पद्धतीनं असंख्य पुढची पिढी ही बाहेर जाऊ शकली. तर हा पाया त्यांनी त्या जळीतातली जी राख असली तरी तो फार मजबूत होता आणि त्या पायावरती आज हे उभं केलेलं आहे. गुरुजी उर्फ दादा, मला त्यांचा सहवास, तर काय बोलायचं मी नंतर बोलू शकेन. थँक्यू. एका व्यक्तिप्रती माणूस किती भावूक होऊ शकतो आणि किती आठवणी असतात. खरंच हे पुस्तक तुम्ही वाचाल, म्हणजे तुम्ही सगळे नातेवाईक म्हणजे अपतेष्टच आहात, माहीत पण असेल. पण नव्याने आता हे जे काय ते जेनजी अल्फा काय प्रकरण निघाले त्यांना तर हे सगळं माहिती पाहिजेच आहे. म्हणजे तुम्ही आता हे जे ऐश्वर्य उपभोगता आहे त्याच्या पाठी 2 पिढ्यांचे कष्ट आहेत, त्यांच्या त्यागावर तुम्ही आता इथे उभे आहात हे त्या लोकांना नक्कीच कळलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक अगदी वाचायला पाहिजे आणि त्यामुळे हे डॉक्युमेंटेशन झालं हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे. तर पुढच्या आपण ह्याच्याकडे वळूया. दामोदर कुलकर्णी आलेले आहेत खास या कार्यक्रमासाठी. त्यांचं आपण या पुस्तकाविषयी आणि एकंदरच समारंभाविषयी काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊया. दामोदर कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर असलेले माननीय सदस्य आणि सर्व रसिक जन, सर्वांना मनापासून नमस्कार. मला नुकताच प्रभाकर काकांचा फोन आला की आम्ही गुरुजींच्या विषयी काही लिहित आहोत, एक पुस्तक प्रकाशित करत आहोत, तर तुझ्याकडे काही आठवणी असल्या तर करावं. अशा पद्धतीचा फोन आल्यावर मला लहानपणीचे खांडेकर वाड्यातल्या आठवणी खूप जाग्या झाल्या. आणि त्या काळी गुरुजी लिमला येत असत, पण आमच्या वाड्यामध्ये कृष्णाबाई होती आणि दर महिन्याला तिथं एकादशीचा कार्यक्रम होत असे. त्यानिमित्तानं सगळे सातारचे मोठमोठे दिग्गज लोक यायचे, त्यात गुरुजी पण असायचे. आणि गुरुजीला बघितल्यानंतर अत्यंत असं भारदस्त असं व्यक्तिमत्व, कोटबीट घातलेला, टोपी, धोतर आणि उबाबदार व्यक्तिमत्वाचे गुरुजी मला आठवले. आणि त्यांच्याविषयी काय लिहायचं असा मला प्रश्न पडला. गुरुजी म्हणजे आमच्या वडिलांच्या बरोबरीचे आणि ते वडिलांशी बराच वेळ बोलत असत. ज्या वेळेस ते येत असत लिमला त्यावेळेस ते आमच्या वडिलांशी बऱ्याच गप्पा मारायचे. आणि नंतर लक्षात आलं की या नुसत्या गप्पा नव्हत्या, तर ते वडिलांना अनमोल असं मार्गदर्शन करीत असत. पण गुरुजी म्हणजे जसं आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाने जसं त्यांचं वर्णन केलं की ते खूप हुशार, धोरणी आणि दूरदर्शी असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना पूर कायद्याचा अभ्यास इतका चांगला होता. जमिनीबाबतचे बरेचसे कायदे त्यांनी आत्मसात करून घेतले होते. आणि अगदी त्यावेळच्या भाषेत म्हटलं तर ते एक उत्तम वकील होते. फक्त ती पदवी नव्हती त्यांच्याकडं, पण अदरवाईज ते उत्तम आणि निष्णात असे वकील होते. आणि ते आमच्या वडिलांची बराच गप्पा मारत असत, त्यांना सल्ला देत असत, मार्गदर्शन करत असत. तर अशा गुरुजींच्या विषयी बऱ्याच आठवणी आम्हाला आहेत. पण आता मी थोडक्यात सांगतो. मुलींना उत्सवाच्या निमित्तानं ते 8 दिवस तिथं असायचे. तर उत्सवात सगळ्या गोष्टींचा आढावा ते घेत असत. गोष्टी कशा पद्धतीनं चालल्यात, काय करायला हवं आहे, काय नको, कुठं काही कमी पडताय का किंवा कुठं काही कमी पडू नये, या सर्व गोष्टींचा ते आढावा घेत असत. वैयक्तिक आयुष्यात जरी त्यांना काही कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तरी त्यांनी त्याच्यावर मात करत पुढं ते आयुष्य चालू ठेवलं. उदाहरणार्थ त्यांच्या पत्नीचं अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांच्यावर
मुलांचं संगोपन करायची आणि याशिवाय बाहेरच्या जबाबदाऱ्या अशा दुहेरी जबाबदाऱ्या होत्या, पण त्या त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. कुठेही ते कमी पडले नाही. मुलांना सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्याच, पण त्याचबरोबर त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील त्यांनी केले. त्यांच्या दूरदर्शी धोरणाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी ललिताच्या आधी सातारला घर घेऊन ठेवलं आणि 200 प्रतापगंज ही जी वास्तू त्याचा उल्लेख जागोजागी होतोय, ही वास्तू त्यांनी 1944 सालीच घेऊन ठेवलेली होती. म्हणजे विचार करायचा किती माणूस धोरणे असेल की आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग व्हावा आणि आपल्यापेक्षा असलेले पैसे पूर्वीच्या काळी लोक असे ते गाडक्यात किंवा मडक्यात करून शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये करून ठेवत असेल, तर या माणसाने ते पैसे इतक्या सुंदरपणे कामाला लावले आणि त्यातून एक छान प्रॉपर्टी निर्माण केली. प्रॉपर्टी निर्माण करणं हे त्यांचा उद्देश नव्हतं, तर आपल्या पुढच्या पिढीनं त्याचा कसा उपयोग होईल त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुरुजी. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक याच्यामध्ये सुद्धा वावर इतका मोठा होता की त्यांच्याविषयी असलेलं ज्ञान ते सगळ्यांना वाटत असत. त्यामुळे 200 प्रतापगंज या वास्तूमध्ये कायम गजबजाट असेल, तेव्हाही गेलं की ती वास्तू भरलेली असते. लोक त्यांच्यासाठी त्यांच्याकडे सल्ला मागायला येत असत, आजूबाजूचे शेतकरी असतात. त्याचबरोबर महाराजांची पत्नी ते कारभारी म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. शेतीचा सारा वसूल करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी होती, तेही ते उत्तम रीतीने पार पाडत असत. त्याच्यामध्ये कुठली चूक झालेली त्यांना चालत नसेल. रात्र बसून ते त्यांचा हिशोब व्यवस्थित करून महाराजांना तो हिशोब देत असत आणि महाराजांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम पार पाडलं. त्याच्यानंतर त्यांच्या अगदी शेवटच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्यांना इतका सहजरित्या मृत्यू आला की माणूस नेहमी आयुष्यामध्ये एकच मागणं करत असतो. म्हणजे त्याला सर्व गोष्टी मिळाल्या की त्याच्यानंतर तो परमेश्वराकडे एकच मागणं मागतो की अनासायन मरणं विना दैनैन जीवनं देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वर. आणि आपण सुद्धा हीच मागणी करत असतो की आपण ज्यावेळेस आपलं सगळं संसार झाला, मुलं बळं आली, सोना लेखी आल्या, नातवंड बघितली, त्याच्यानंतर आपण परमेश्वराकडे काय मागतो तर हेच मागणं मागतो की मृत्यू समय आपल्याला कुठल्याही यातना होऊ नये किंवा आपण कुठं ओळख करू नये. अनासाईनं वाढला. आणि गुरुजीच्या बाबतीत नेमकी ही उक्ती कशी खरी ठरली तर एका लग्नाच्या निमित्तानं ते कराडला गेले होते. त्यांच्या एका स्नेहाच्या मुलीचं लग्न होतं आणि ते कराडला गेल्यानंतर तिथंच त्यांचं प्राणापगमन झालं. आणि अशा तऱ्हेने ते भाग्यवान ज्याला आपण म्हणतो पुरुष ते गुरुजी ठरले. आणि ते नुसते या बाबतीत असंच नव्हे तर शेवटपर्यंत ते कार्यरत होते. एक उत्तम कर्मयोगी म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं आणि आपण एका मोठ्या कर्मयोग्याला भेटलो असंच म्हणावं लागेल. त्यांच्या स्फूर्तीस विनम्र सुमनांजली आदरांजली होऊन मी आपले मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी काका. एक मिनिट मला माफ करा, मगाशी जरा थोडंसं काही हे झालं. आत्ता जी आठवण सांगितली तरी दादांची शेवटच्या क्षणात, त्यानंतर जेव्हा सातारून कराडला आले तेव्हा ते माझे वडील तिथं असतील साताऱ्यात म्हणून तिथं आले, पण तेही आमच्या आजी वारल्यामुळे तिकडं दौंडला गेलेले होते. मग आम्ही सर्वजण पुन्हा 200 प्रतापगंजमध्ये आलो आणि त्याविषयी डॉक्टर वार्तिकरांचा MA चा आणि तशा अवस्थेत पेपर तो पेपर पूर्ण केला आणि मग ते सातारला आले. फार हृदय आठवण आहे मला. धन्यवाद. खूप आठवणी आहेत त्यांच्या. इथे बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केली, आठवणी सांगितल्या. तर उपस्थितांपैकी कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर इथे पत्रकार पत्की सर इथे आलेले आहेत. अजून कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर नक्की या. पुढे या पत्की सर या. कुणाला बोलायचं असेल तर नक्की या. पत्कींच्या आईकडून खऱ्या बऱ्याच आठवणी आहेत आणि मला वाटतं वाटंबरचा खंडोबा ही एक आठवण आहे.
वारुंजीकर आणि वकील हे नातेवाईक आणि माझ्या मामांच्या मुंजी वगैरे आणि या सगळ्यांच्या एकूणच आठवणी माझे आजोबा ज्यांना पंडितराव वकील म्हणायचे त्यांनी सांगितलेल्या होत्या, जे जळिताचं उल्लेख केले त्या संदर्भातल्या काही माहिती त्यांनी आम्हाला सांगितली होती. तसंच घरगुती संबंध, त्यांची बहीण होती त्यांच्या संदर्भातल्या अशा काही आठवणी की कशा पद्धतीने ती काम करायचे, शिस्त कशी होती. आणि माझे आजोबा पण अतिशय शिस्तीचे होते, उंच आणि पर्सनॅलिटी. तर ते बऱ्याच वेळा असं दोघांच्या संदर्भामध्ये बोललं जायचं की खूप जवळचे संबंध आहेत आणि एकमेकांशी ज्याला इम्प्रेशन म्हणतो आपण अशा पद्धतीचं होतं. आणि माझे आजोबा काय वारुंजीकर घराण्याबद्दल, एकूणच या सगळ्या भावनांबद्दल, त्यांच्या वडिलांबद्दल, कारण ते दोघं जण परत भाऊ होते. साहजिकच सातारला आले की नक्कीच या सगळ्यांच्या आठवणी आणि तुकड्या तुकड्यात अर्थात मला ते सगळं साखळी जोडणं माझ्या आत्ता क्षमतेच्या बाहेरचं आहे. आई माझी इथे नाही आता, अदरवाईज ती पुण्याला गेलेली आहे. अदरवाईज बऱ्याच आठवणी तिने पण म्हणजे क्रमशः सांगितल्या असल्या व्यवस्थित होईल. पण हे सगळंच एकूण वारुंजीकर कुटुंब, वकील आणि त्यामध्ये असणारं एक ते म्हणजे जसं म्हटलं मुंज करूया तर एकत्र येऊन मुंजी केल्या होत्या वगैरे, या पद्धतीने ते सगळं कुटुंब होतं, नातेवाईक होते. मी आता एवढंच करू शकेल की हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर छान काही माझ्या पेपरमधनं आणि इतर कुठलं ते नक्कीच लिहीन. आणि जसं मगाशी चिटणीस सर म्हटले की ते आता एक कुटुंबापुरतं किंवा व्यक्तीपुरतं मर्यादित चरित्र राहिलेलं नाही, तर ते सर्वांच्यासाठी, समाजासाठी आहे. आणि अक्षर या शब्दाचाच अर्थ असा आहे की जे क्षर होत नाही, संपत नाही. एकदा शब्दबद्ध झाल्यानंतर, अक्षर झाल्यानंतर ते जास्तीत जास्त समाजापर्यंत पोचलं पाहिजे. ती व्यक्तिमत्व आपल्याला समजली पाहिजे, जाणवली पाहिजे, कळली पाहिजे. कारण त्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे होत असतो. जसं मला माझ्या आजोबांमुळे हे कुटुंब आणि त्याबद्दलचा आदर निर्माण झालेला आहे, तसंच समाजामध्ये सुद्धा ज्यांच्या पुढे हे चरित्र जाईल त्यांनाही नक्कीच हे मार्गदर्शक करते. धन्यवाद मला बोलायची संधी दिली. अर्थात पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करू की मी पूर्णपणे त्यांचं जे काही शब्दांकन आहे ते करू शकलो नाही. माझी जसं आई किंवा माझा थोरला मामा आहे त्यांना हे जास्त गोष्टी जवळकीने माहिती आहेत. पण बघू परत कधीतरी हा विषय निघून किंवा ते घेऊन पाठवतील सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद पत्नी सर. प्रत्येकाच्या बोलण्यात जळिताची गोष्ट मात्र नक्की येते, कारण त्यावेळी संसाराची घडी बसवत असतील, बसलेली असेल, ती सगळी जळून जाणं, मोडून जाणे आणि परत घडी बसवायची आहे हे चॅलेंज त्या पिढीने स्वीकारलं आहे. त्यामुळे ती खरंच भावनात्मकच गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने. अजून कुणाला बोलायचं आहे का यापुढे? दत्ता जोशी माझे मित्र आहेत. वारुंजीकर कुटुंब यांची ओळख म्हणजे माझे डॉक्टर वारुंजीकर माझे वर्गमित्र असल्यामुळं तेवढ्यापुरतीच आहे. कारण का वारुंजीकरांचा जास्त घराण्याचा किंवा त्या आडनावाचा, त्यांच्या इतिहासाचा असा काही माझा अभ्यास नाही किंवा मला असं स्टेजवर बोलायची जास्त कधी प्रॅक्टिस नाही. पण आता चिटणीस साहेबांनी जे साधारण पुस्तकाचा गोष्ट सांगितला किंवा वारुंजीकर घराणं हे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून उभं राहिलं हा शब्द ऐकला आणि तो शब्द ऐकल्यानंतर मला शंकराचार्य मठामधले दत्त भट्ट गुरुजी म्हणून होते. त्या गुरुजींच्याकडे काही वेळेला मला जाऊन बसायची किंवा काही वेळेला त्यांचे विचार ऐकायची संधी मिळायची. त्यावेळेला ते एक म्हणायचे की ज्या वस्तूवर किंवा ज्या विचारांवर अग्निसंस्कार झाले तर अग्निसंस्कार झाल्यावर ती वस्तू, व्यक्ती ही पवित्र झालेली असती आणि फार थोड्या लोकांना अग्निसंस्कारातून उभा राहायची संधी मिळते.
तर ही वारुंजीकर घराण्याला मिळालेली आहे. आणि पुस्तकाला जे समर्पक नाव आहे ते गुरुजी. तर गुरुजी याचा अर्थ, गुरुजी म्हणजे हे सगळ्यांचे गुरुजीच आहे. आणि जी हा शब्द आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला त्या जी मध्ये हा लोकांचा एक आदर असतो. आणि गुरु आणि त्यांना जी, तर हे गुरुजी सर्वांना आपल्याला मार्गदर्शन ठरतील आणि आपल्याला इथनं पुढच्या पिढ्यांना त्यांचे विचार नक्कीच उपयोगी पडतील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. अजून कुणाला भावना व्यक्त करायच्या आहेत का? या प्रत्येकाच्या मनात नक्की भावना असतील, पण श्रीनिवास वाठारे या की घरातच असताना हे सगळं झालेलं आहे डॉक्युमेंटेशन, तुम्ही नक्की सांगू शकाल? हो. नमस्कार, मी श्रीनिवास वाठारे. हे जे कोणी नवीन असतील त्यांच्याकरता माझा परिचय. मी वारुंजीकरांचा जावई आहे. माझ्या मैत्रिणीनं आत्ताच मला दम दिला, थोडं बोलायचं आहे. म्हणजे माझी क्लासमेट आहे. काय आहे, हा जो प्रवास आत्ता गुरुजींचा जो ऐकत होतो, म्हणजे आणि हा जो आता पुस्तक रूपानं प्रकाशित झाला आहे, खरं सांगायचं तर हा प्रकाशित होण्याच्या आधीच ज्या वेळेला माझे सासरे हे ऑडिओ स्वरूपात ज्या वेळेला पाठवत होते आणि मी तो ऐकत होतो, आणि ज्या वेळेला तो ऐकल्यानंतर एक जाणीव व्हायची की आपण आपल्या वडिलांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून या पद्धतीनं ह्याच्याकडे पुस्तकाकडे पाहायला पाहिजे. काय होतं, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात किंवा घडून गेलेल्या असतात, पण त्या जर डॉक्युमेंटेशन केलं नाही आपण तर ते खूप होतं. म्हणजे इतरांना कळणार नाही आहे की आपण कुठल्या परिस्थितीत गेलेलो आहोत. म्हणजे जळिताचा उल्लेख ज्या वेळेला होतो, तर मला एक प्रसंग याच्यावरून एक आठवला की ज्या वेळेला आमची कंपनी, ज्यावेळेला माझी प्लॅस्टिक पॅनमध्ये कंपनी बंद झाली, त्यावेळेला मी माझ्या मुलाचा मला फोन आला आणि मी त्यावेळेला मला मुलाने विचारलं की बाबा आपली कंपनी बंद झाली, आता काय करायचं, पाणी आणि लाईट आपलं बंद झालं, आता पुढं काय करायचं. त्यावेळेला मी त्या मुलाला उत्तर दिलं, मला आता आठवते त्यावेळेचं. मी त्याला सांगितलं होतं, अरे आपल्या पूर्वजांनी तर घरं जळली, सगळं गेलं, शेती गेली, त्यातनं आपण उभं राहिलोय. आपलं तर फक्त लाईट आणि पाणी बंद झाले, आपल्याकडं राहायला घर आहे, MIDC सारख्या ठिकाणी आपला प्लॉट आहे, आपण परत उभारू. आणि ही जी प्रेरणा मिळते ना आपल्याला, तर ह्या लोकांनी जे पूर्वीच्या या कष्टातनं उभारलेलं असतं, म्हणजे आपण जेव्हा पाहिलेलं असतं की या लोकांनी हे पाहिलेलं आहे की ज्या वेळेला वारुंजीकर कुटुंबियांनी समजा हा प्रसंग जळितातनं परत उभं राहायचं, हे इतकं सोपं नाही आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आपण पाहतो की बाबा एखाद्या प्रसंगातनं उभं राहायचं आणि हा प्रसंग उभारल्यानंतर एकत्र कुटुंब ठेवणं हे खूप मोलाचं आहे. आणि ज्यावेळेला पत्नी गेल्यानंतर एकाकी तंबूनं हे चालवायचं, एक खंबीर तंबू उभारणं हे इतकं सोपं नसतं. पण अशा परिस्थितीत त्यांनी सगळ्या मुलांना खूप छान पद्धतीने वाढवलं आणि सगळे कुटुंब एकत्रित राहतात. आणि आमच्या घरामध्ये ते सासरे राहत असताना या पुस्तकाला मूर्त स्वरूप आलं, याचं मला खरं सांगायचं तर अभिमान आहे की मला छान वाटतं की बाबा माझ्या घरामध्ये राहत असताना त्यांना ही प्रेरणा पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टीनं घडली. हे माझ्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या हातून अशाच परत ही जे लिखाण आहे हे वेगवेगळ्या आठवणी असतील. आता हे गुरुजींचं वडिलांचं लिहिलं, अजून भावांच्या आठवणी असतील, ह्या जरी ते लिहिलं, ह्याचे 2 फायदे होतात खरं सांगायचं तर. मला तर काय वाटतं की ज्यावेळेला तुम्ही असं स्वतःला एंगेज करून घेता त्यावेळेला तुमचा छानसा वेळ छान जातो, तुम्ही स्वतःला त्यात हे घेता जुन्या आठवणी. कारण त्यांना एक चांगली संधी मिळाली, प्रत्येकाला ही संधी नाही मिळाली की या वयामध्ये एवढी मेमरी चांगली असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे उपलब्ध आहे आज. खरं बऱ्याचशा लोकांना मेमरी चांगली असेल पण त्याचं डॉक्युमेंटेशन करता येत नाही. त्यांच्याकडे ती खूप छान कला आहे की ते लिहू शकतात चांगल्या पद्धतीनं. आमच्याकडे जसं हिनं माईक हातात दिल्यावर सांगितलं की तुम्ही जास्त बोलू नकोस, कारण हे तर आम्हाला फक्त बडबड करता येते, आम्हाला लिहिता येत नाही. हा खरा आमचा प्रॉब्लेम आहे. तर हे त्यांच्याकडे खूप चांगले गुण आहेत, त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा आणि त्यांना असंच निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य लाभावं या माझ्या त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.
थोडक्यात अगदी छान विचार इथे मांडलेले आहेत, कारण त्यांच्या घरामध्ये ह्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे. अजून कोण बोलणार आहे? रमेश भोसले माझे मित्र PH, त्यांना विनंती करतो की त्यांनी हे करा, पुष्पगुच्छ द्यावा. हे भोसले परिवार म्हणजे गोंदवडीमध्ये असताना काकांच्या समोरच राहिले होते आणि मित्र आहेत माझे, त्यांना फक्त गुच्छ द्यायचा होता, पुष्पगुच्छ. जोरदार टाळ्यांमध्ये छान त्यांचा सत्कार भोसले कुटुंबियांतर्फे होतोय काकांचा. धन्यवाद भोसले सर. कोण बोलणार आहे का? नाहीतर आपण पुढे जाऊया. बहुतेक सगळ्यांची मनोगत व्यक्त झालेली आहेत आणि आपण जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा आणखीन तुम्हाला सगळ्यांना माहिती होईलच. पुढे आपण ह्या पुस्तकासाठी ज्यांचं सहकार्य लाभलंय, कारण या सहकार्याशिवाय पुस्तक पूर्ण होणं हे शक्य नव्हतं, तर आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतोय आणि छोटेसे आपण इथे सत्कार एक घेतोय. मुकुंद सर आलेत का? यापुढे आपला सत्कार होतोय. प्रकाश वारुंजीकर यांनी आपला सत्कार करावा अशी मी विनंती करते. प्रकाश वारुंजीकर आहेत ना? विनय कुलकर्णी. उपक्रमाच्या वतीनं विनय कुलकर्णी सत्कार स्वीकारला. मिनल कुलकर्णी इथे आवर्जून उपस्थित आहेत पुण्याहून, त्यांनी पुढे यायचंय. रोहिणीताई क्षीरसागर तुम्ही पण या, तुम्ही त्यांचा सत्कार करा. एक छोटंसं फूल स्वीकारायचं आहे. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून फार मोठी गोष्ट नाहीये, पण तुम्ही फार मोठी गोष्ट केलेली आहे. पुण्याहून खास इथे वेळात वेळ काढून आलेले आहात. रोहिणी इनामदार यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर वारुंजीकर यांना बोलवतो. अतिशय सुंदर निवेदन केलेलं आहे, त्या गातातही सुंदर आणि आपल्या कार्यक्रमाला त्या आवर्जून उपस्थित राहतात. मला आता असं वाटतं मी वारुंजीकर कुटुंबातलीच आहे, त्याच्यामुळे माझा सत्कार वगैरे इथनं पुढे करत जाऊ नका. काहीतरी ऑपरंटनेस वाटतो. उमाताई वारुंजीकर आहेत ना? आत्ता मनोगत व्यक्त केलेले दामोदर कुलकर्णी काका या पुढे जरा खास पुण्याहून उपस्थित राहिला. आमच्यातर्फे एक छानसं गुलाबाचं फूल तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो.
श्रीकांत सरांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रेम असल्याशिवाय अशी माणसं खास परगावून येत नाही. पत्की सर, तुम्ही सुद्धा या पुढे. तुम्ही पण या पुस्तकाला नक्की प्रसिद्धी देणारच आहात आणि द्यालच. श्रीधर यांना विनंती करते त्यांना फूल देऊन त्यांचा सत्कार करावा. श्रीधर दादा. आज इथे मोजकीच पण आपल्या पुस्तकाला योग्य अशी सगळी उपस्थिती इथे लाभलेली आहे. सगळेजण इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आली. आता शेवटचं एक गोड काम आहे आभार प्रदर्शनाचं. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे म्हणून शिरीषजी चिटणीस आपल्याला लाभले त्याबद्दल त्यांचे मनापासून इथे आभार आहेत. सर्व विश्वस्त विठ्ठलदेव आराळे यांचे सगळे विश्वस्त यांनी सगळं उत्तम नियोजन केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अक्षर जुळणी श्री चैतन्य प्रमोद बोके यांचे आभार. मुखपृष्ठ सजावट व मांडणी अविश डिझायनिंग अँड प्रिंटिंग सोल्युशन्स यांचे आभार. मुद्रक चैतन्य आर्ट्स पुणे यांचे आभार. हॉल उपलब्ध करून देणारे पंचामृत हॉलचे व्यवस्थापक यांचे आभार. आपण सर्व रसिक श्रोते ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता त्यांचे आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे आभार. हे पुस्तक छापण्यासाठी जाहिराती दिल्या. घरातले जाहिरातदार आहेत, बाहेरचे पण आहेत, त्या सर्व जाहिरातदारांचे आभार. आणि मुख्य म्हणजे जुन्या काळातील आठवणींना पुनर्जीवित करणारे लेखक श्री प्रभाकर जी गारुंजेकर यांचे मनापासून आभार की त्यांनी हा अक्षरशः आठवणींचा, जुन्या काळातल्या आठवणींचा अनमोल ठेवा आपल्यासमोर खजिनाच उघडलेला आहे. त्यांचे मनापासून आभार. आणि स्नेहभोजनाची व्यवस्था खाली केलेली आहे. स्नेहभोजन करावे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.